रसिको नमस्कार. कलांगण संगमेश्वरच्या संगमेश्वर संपदा या संवाद मालिकेमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, गेल्या 6 महिन्याच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज संगमेश्वर संपदाचा 37वा भाग घेऊन आम्ही तुमच्या समोर आलो आहोत. या दरम्यानच्या काळामध्ये कर्णेश्वर महोत्सव, दुसरा कर्णेश्वर महोत्सव आपण संपन्न केला. खरं म्हणजे जून 2020 ला सुरू झालेला संगमेश्वर संपदाचा हा प्रवास आज 37व्या भागामध्ये येऊन पोहोचला. या संपूर्ण संवाद मालिकेमध्ये अशा व्यक्ती ज्यांनी संगमेश्वर तालुक्यात ज्यांचं मूळ आहे आणि त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये काही उल्लेखनीय कार्य केलं, अशा व्यक्तींचा आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून देण्याचा आपण या संवाद मालिकेच्या निमित्तानं प्रयत्न केला. आजच्या 37व्या भागामध्ये मी गप्पा मारणार आहे प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते, जे स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी आणि चित्रकारही अशा एका बहुआयामी व्यक्तिमत्वाबद्दल, ज्यांचं मूळ गाव संगमेश्वर तालुक्यातील कासे याच गावामध्ये बसून आजची मुलाखत आम्ही रेकॉर्ड करतोय. माझ्यासोबत आहेत प्रसिद्ध दिग्दर्शक श्री रवी जाधव सर. नमस्कार रवीजी, नमस्कार. नमस्कार. संगमेश्वर संपदामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे गेली 3.5 वर्ष आम्ही संगमेश्वर संपदा या नावाने ही संवाद मालिका करतो. संगमेश्वर तालुका हा आपला कलाकारांची भूमी आहे आणि अनेक कलाकार ह्या मातीनं दिले. केवळ कलाकारच नाही तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेक व्यक्ती, म्हणजे उदाहरण देऊन सांगायचं झालं तर आज 37व्या भागामध्ये आपण संगमेश्वर संपदा या संवाद मालिकेच्या बोलतोय आणि या 37 भागांमध्ये सुमारे 27 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी मी गप्पा मारल्या आणि संगमेश्वर तालुक्यातल्याच ह्या सगळ्या महानुभावांचा एक वेगळा परिचय त्या निमित्तानं संगमेश्वर तालुक्यालाच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यालाच नव्हे तर कोकणाला सुद्धा एका वेगळ्या अंगाने करून देण्याचा हा प्रयत्न, म्हणजे एका पुढे जाऊन जेव्हा कधी संगमेश्वर तालुक्याचा इतिहास लिहिला जाईल तर त्यावेळेसाठी सुद्धा एक डॉक्युमेंटेशन म्हणून ह्या संवाद मालिकेचा उपयोग होईल असा आमचा एक प्रयत्न आहे. पुन्हा एकदा या संवाद मालिकेमध्ये तुमचं कलांगणच्या वतीने खूप मनापासून स्वागत करतो. नटरंग नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला आणि महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या अवकाशामध्ये रवी जाधव हे नाव ठळकपणे नोंदलं गेलं किंवा अधोरेखित झालं. त्याच्यामुळे अर्थातच नटरंगबद्दल तर बोलायचंच आहे. रवी जाधवांचा इंटरव्ह्यू करायचा आणि नटरंगबद्दल बोलायचं नाही तर तो इंटरव्ह्यू कसा होणार. पण नटरंग प्रदर्शित होण्यापूर्वीचे रवी जाधव कसे होते, सुरुवात कशी झाली, त्यांच्या संपूर्ण कार्यकर्तृत्वाला सुरुवात कशी झाली, इथून म्हणजे आज आपण ज्या कासे गावात बसून, तुमच्याच मूळ गावामध्ये बसून आपण बोलतोय, तर ह्या गावापासूनही जरी सुरुवात केली तरी चालेल की मूळ काश्याशी असलेले तुमचे ऋणानुबंध. आणि मगाशी गप्पा मारता मारता एक तुम्ही अशी माहिती दिलीत की सगळ्यात सुरुवातीला मी काश्यातल्याच ह्या गणपती मंदिराच्या समोरच्या स्टेजवरून अभिनयाची सुरुवात केली आहे आणि तिथून खऱ्या अर्थानं हा कलेचा प्रवास सुरू झालाय. तर तिथपासून आम्हाला या मुलाखतीच्या निमित्ताने ऐकायला आवडेल. नाही, मला तो काळ म्हणजे मला अजूनही प्रचंड आठवतो आणि आवडतो. कारण बऱ्याचदा मी त्या आठवणीमध्ये रमतो. मुंबईला सगळे आम्ही राहायचो आणि मुंबईला दादरला किंवा गिरगावला आमच्या नाटकाच्या वेसल्स व्हायच्या आणि माझे वडील हरिश्चंद्र जाधव हे मला, त्यांची इच्छा होती मी नाटकामध्ये काम करावं किंवा मी तबला शिकावा, अशी त्यांची इच्छा होती. कारण आमच्या गावी खूप सकस मनोरंजनाची एक परंपरा आहे आमच्या गावी. आमच्या गावी जे कार्यक्रम होतात ते खूप चांगले कार्यक्रम होतात, उत्तम कार्यक्रम होतात. त्यामुळे ती एक परंपरा आधीपासून आहे. त्यामुळे दर्जा राखणं हे आमच्या गावाने मला पहिले शिकवलं. आणि त्यानंतर जेव्हा पहिल्यांदा नाटकात काम केलं, मला वाटतं नेकजात मराठा नावाचं नाटक होतं जे आमच्या गावी देवळासमोर त्या स्टेजवर झालं होतं. मला वाटतं 8-9 वर्षाचं असेल मी आणि त्यावेळी पहिल्यांदा स्टेजवरती उभा होतो. आणि आमच्या गावी एक पद्धत आहे की एखादं काम आवडलं की त्याला अमुककडनं 5 रुपये, अमुककडनं 10 रुपये, अमुककडनं 15 रुपये असे लोक प्रेमाने देतात. आणि त्या वयामध्ये मला आठवतं 110 रुपये आले होते माझ्याकडे आणि मला अभिनयाचं काहीतरी पारितोषिक सुद्धा मिळालं होतं. आणि ते दॅट वॉज द फर्स्ट, म्हणजे पहिल्यांदा असं लक्षात आलं की बेसिकली आपण जर चांगलं काम केलं स्टेजवरती तर आपण खूप लवकर पॉप्युलर होतो. लोक आपले लाड करायला लागतात. तर त्या वेळेत लोक लाड करायचे, बोलवायचे जवळ, छान काम केलं, कौतुक करायचे. त्यामुळे सुरुवात नक्की गावापासून झाली आणि त्यासाठी मी माझ्या गावाचा सदैव ऋणी राहीन.
आणि मी अजूनही जेव्हा कुठे इंटरव्ह्यू देतो तो माझ्या गावाच्या आठवणीशिवाय तो इंटरव्ह्यू संपत नाही कधी. त्यावर तुम्ही आत्ता म्हणालात की 110 रुपये त्यावेळेला मला बक्षीस मिळालं होतं. मला वाटतं हा काळ 1980च्या आसपास 80च्या आसपास असेल. याचा उल्लेख मुद्दाम मी यासाठी केला की 1980 साली 110 रुपये, म्हणजे आज आता आपण 44 वर्ष पुढे आलोय, तर त्यामुळे तोही एक अंदाज बांधता येईल. हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा ह्यालाच जोडून एका तुमच्या मुलाखतीमध्ये तुम्ही असं सांगितलेलं मी ऐकलं होतं की 12वी झाल्यानंतर तुमच्या वडिलांनी तुम्हाला असं सांगितलं की आता इथून पुढे तू पैसे मिळव किंवा तू चरितार्थाचं साधन जमव आणि मग तुला जे काय आवड आहे ती जोपासायची असेल तर ती जोपास. तर तुम्ही असं म्हणालात की तेव्हा मला त्या 4 आण्यांची किंमत कळाली. तर हा 110 रुपये मिळालेल्या बक्षिसांचं कौतुकापासून त्या 4 आण्याच्या किंमत कळेपर्यंतचा जो मधला प्रवास आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मग तुमचं महाविद्यालयीन शिक्षण असेल किंवा तुम्ही जे स्कूल ऑफ आर्ट ह्याचे जे विद्यार्थी आहात आणि तिकडे तुम्ही वळलात, तर ह्या प्रवासाबद्दल काय सांगा? बेसिकली माझे बाबा मिल वर्कर होते आणि आम्ही 4 भावंड, म्हणजे मला 2 मोठे भाऊ आहेत, एक बहीण आहे आणि मी सर्वात धाकटा. त्यामुळे आमच्या चौघांचं शिक्षण करणं आणि हे तसं डिफिकल्ट काम होतं वडिलांसाठी, कारण प्रत्येकाचे आमच्या सगळ्यांचे क्लासेस, प्रत्येकाच्या शाळा, वह्या सगळं वगैरे, आणि आम्हाला दिसत होतं की बाबांची ओढाताण होते म्हणून. आणि एक बाबांचं नक्की होतं की आम्हाला चांगले मार्क मिळाले तर आमचे लाड करायचे, पण आम्हाला मार्क चांगले नाही मिळाले तर म्हणायचे तुझं तू बघ आता बाबा, मी तुझं आता पुढचं शिक्षण करणार नाही. तर मला ऍक्च्युली 10वी नंतर चित्रकलेमध्ये काहीतरी करायचं होतं. 10वी नंतर मला जे मध्ये जायचं होतं, पण आमच्या घरी असं होतं ना की एक तर त्यावेळी सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स ह्यामध्ये तुम्ही शिक्षण घेतलं की तुम्ही खऱ्या अर्थाने शिकलात असं एक शिक्का व्हायचा. वडील मला नाही म्हणाले की तू सायन्स घे. त्यांची इच्छा होती मी सायन्स घ्यावं आणि इंजिनियर व्हावं. मी 11वी 12वी पेंढावे कॉलेज होतं, डोंबिवलीमध्ये पेंढावे कॉलेज आहे, तिकडे मी गेलो. 2 वर्ष मला खरंच काही कळलं नाही मी काय केलं, कारण डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन अजूनही मला घाम येतो. ती नावं जरी ऐकली, जास्वंदाच्या फुलाला हिबिस्कस म्हणतात, ते मला 12वी सोडल्यानंतर कळलं, कारण हे जास्वंदाचं फुल आहे. त्यामुळे इंग्लिशमध्ये मराठी विज्ञान शिकवणं जे काय आहे ना ते मला खूप डिफिकल्ट गेलं. त्यावेळी ते तर मराठीत असतं किंवा माझ्या भाषेत असतं, मी सायन्स कधी शिकलो पण असतो. पण आपली जी विचित्र शिक्षण पद्धती होती की सगळं अशा भाषेत शिकवायचं जी आपली मातृभाषा नाहीये, आणि त्यामुळे मला जे डिफिकल्ट गेलं. आणि मला सोपं काय होतं, चित्रकला. त्यामुळे मग 12वी नंतर जेव्हा मी ठरवलं की आता सायन्स कंटिन्यू नाही करायचं, वडील म्हणे तुझं तू बघ आता बाबा, कारण माझी इच्छा आहे की तू शिकावंस म्हणून, पण नाही करायचं मग काम कर. तर मग पेपर टाकायचे सकाळी, त्याचे 300 रुपये मिळायचे, 300 पेपर टाकायचे, 100 पेपर टाकले की 100 रुपये मिळायचे. मग वडिलांच्याच मिलमध्ये काम करायचं. आमच्या घरी पद्धत होती की आम्ही 3 भाऊ, म्हणजे आम्हाला 3 भाऊंनी भावांना जर मार्क कमी मिळाले की बाबा मिलमध्ये काम करायला येईल. तर माझ्या मोठ्या भावाने मिलमध्ये काम केलंय, माझ्या मधल्या भावाने मिलमध्ये काम केलंय, मी सुद्धा मिलमध्ये काम केलंय. त्यामुळे ते मिलमध्ये काम 1 वर्ष केलं. पण त्यावेळी एक लक्षात आलं की वडील त्यावेळी पैसे जास्त द्यायचे आम्हाला. त्यामुळे बाहेर मला वाटतं उसळ पाव 1.25 रुपये वगैरे मिळायचं, पण त्यावेळी ते 4 आणे सुद्धा खिशात नसायचे. आणि त्यावेळी कळायचं की टू अर्न मनी पैसे कमवणं खूप डिफिकल्ट गोष्ट आहे, आणि इमानदारीत कमवणं तर अजून डिफिकल्ट गोष्ट आहे. आणि त्यावेळेनंतर मग JJ मध्ये एंट्रन्स एक्झाम दिली, JJ मध्ये ऍडमिशन मिळालं. पण तिथून ठरवलं की आता आपल्या आवडीचं काम किंवा आपल्या आवडीचं शिक्षण आपल्याला करायची संधी मिळते, आता मागे वळून बघायचं नाही. तर JJ मध्ये मग जेवढं उत्तम काम करता येईल. मी JJ स्कूल ऑफ अप्लाइड आर्टला होतो. अप्लाइड JJ मध्ये 2 भाग आहेत, एक अप्लाइड आर्ट आहे आणि एक फाईन आर्ट आहे. मी अप्लाइड आर्टला होतो, म्हणजे कमर्शियल आर्टला होतो. आणि तिथे मग चांगले असाइनमेंट करत गेलो, चांगलं काम करत गेलो, एक्झिबिशनला बक्षिसं मिळाली. आणि मग तिथून आमच्या कॉलेजमध्येच एक्झिबिशनमधूनच मला पहिला जॉब ऑफर झाला. ड्राफ्ट FCB उल्का म्हणून एजन्सी होती, जी भारतातली टॉप 5 मधली एजन्सी आहे. तर तिथे मला डायरेक्ट कॅम्पस इंटरव्ह्यूमधूनच मला काम मिळालं. आणि मग तिथून खऱ्या अर्थाने म्हणतात ना की सक्सेस किंवा जे मनात करायचं होतं इतके वर्ष ते करायला मिळालं. पण त्यासाठी मग ती 11वी 12वी नंतरचं 1 वर्ष, ही 3 वर्ष त्यासाठी असं 3 वर्षांचं बलिदान द्यावं लागलं मला, ही 3 वर्ष. पण त्या 3 वर्षांनी खूप काय शिकवलं. म्हणजे कधी कधी असं वाटतं की जर ती 3 वर्ष झाली नसती किंवा बाबांनी इतका कठोरपणा स्वीकारला नसता की नाही तुझं तू बघ, पण मी तुला आता नको त्या गोष्टींसाठी सपोर्ट करणार नाही, तर कदाचित मला ती किंमत कळली नसते. त्यामुळे ती किंमत बाबांमुळेच कळली. तुम्ही आता म्हणालात की JJला 2 प्रकार आहेत, म्हणजे फाईन आर्ट आणि कमर्शियल आर्ट. तर त्यातलं तुम्ही कमर्शियल आर्ट मध्ये गेलात. नॉर्मली बऱ्याचशा वेळेला एखाद्या गोष्टीवरती पाणी पडणं म्हणजे ती गोष्ट फुकट जाणं असं आपण सर्वसाधारण बोलीभाषेमध्ये म्हणतो.
परंतु तुमच्या कमर्शियल आर्टच्या पेपरवर पाणी पडलं तर ते पाणी पडणं हे फुकट न जाता त्याच्यातून खऱ्या अर्थानं तुमची कमर्शियल आर्ट वृद्धिंगत झाली. माझ्या थोडक्यात ऐकूया. ऍक्च्युली काय असं, फाईन आर्टला एंट्रन्स एक्झामला कमी मुलं हा. बसतात, कमर्शियल आर्टला जास्त मुलं बसतात. हा. कारण भविष्य मुलं मध्यम वर्गातून आलेली असतात आणि कमर्शियल आर्टला असं असतं की तुमचा कोर्स संपला की तुम्हाला एजन्सीमधून जॉब मिळतो. फाईन आर्टला तसं असतं. फाईन आर्टला तुम्हाला तुमची एक स्वतःची शैली बनवावी लागते. मग त्या शैली बनल्यानंतर मग तुमच्या लोकांचं लक्ष जातं, तुम्हाला एक्झिबिशन्स करायला लागतात. तर त्यावेळी त्याला अर्निंगचा सोर्स म्हणू शकत नाही पटकन आपण, पण कमर्शियलला म्हणू शकतो. त्यामुळे कमर्शियलला खूप जास्त मुलं एंट्रन्स एक्झामला बसतात. तर माझा फाईन आर्टचा पेपर खूप छान गेला. म्हणजे मला कॉन्फिडन्स होता की मला फाईन आर्टला ॲडमिशन मिळेल. पेपर खूप चांगला गेला आणि मी खूप खुश होतो. आणि कमर्शियलचा पेपर जेव्हा मी सबमिट करायला गेलो, उठताना पाणी सांडलं त्या पेपर. मेमरी ड्रॉइंग होतं आणि मला आठवत नाही फुटबॉल होता की पावसाळा होता, असा काही विषय होता. तर पाणी सांडलं आणि मग मला 100% खात्री होती मला कमर्शियलला ॲडमिशन मिळणार नाही, मला फाईन आर्टला मिळेल. आणि फाईन आर्टचा रिझल्ट आधी लागला, त्यात माझं नाव कुठेच नव्हतं. मी स्वतः गेलो होतो रिझल्ट बघायला. मी माझ्या एका सिनेमात तो सीन पण वापरला, टाइमपास 3 सीन वापरला होता मी गेलो तिथे. मी सगळी कॉम्बिनेशन करून बघितली. पहिलं नाव बघितलं, रवींद्र हरिश्चंद्र जाधव नाव नव्हतं. मग हरिश्चंद्र रवींद्र जाधव तेही नव्हतं. मग जाधव रवींद्र हरिश्चंद्र तेही नव्हतं. मग रवी जाधव ते पण नव्हतं. मग जाधव वगैरे अशी सगळी कॉम्बिनेशन करून बघितली की माझं नाव चुकून कधी वेगळं छापलं गेलंय का. नाव नव्हतं माझं. मी इतका नर्वस झालो की आता करायचं काय, कारण 1 वर्षामधलं 2 वर्ष सायन्समध्ये गेली होती, 1 वर्षामध्ये हे सगळं स्ट्रगल करण्यामध्ये गेली होती. आणि मग आता ॲडमिशन मिळाल्यानंतर पुढे काय करायचा विचारच केला नव्हता मी. आणि माझा मोठा भाऊ रिक्षा चालवतो. तर माझ्यासमोर ऑप्शन असं होतं की जर मला काही आता करायला नाही मिळालं तर मी रिक्षा चालवणार. हे डोक्यात माझ्या कुठेतरी बसलं होतं. किंवा अजून एक स्वप्न होतं की वडापावची गाडी चालू करायची. तर मला वडापाव खूप आवडतो आणि डोंबिवलीमध्ये अशा वडापावच्या गाड्या बिड्यांना बिझनेस खूप चांगला आहे. तसं डोक्यात विचारायला लागलेले, कारण ऍडमिशन मिळालं नाही, डोळ्यासमोर काळोख होता. तर ट्रेनमध्ये येताना असे विचित्र विचार मनामध्ये यायला लागले. 3 दिवसानंतर मी गेलोच नाही रिझल्ट बघायला, कारण मला माहिती होतं मला ऍडमिशन मिळणार नाही कमर्शियलला. त्यावेळी मी मित्रांना सांगितलं मिळालं तर मी प्लॅटफॉर्मवरती बसतो. 3 वाजता 3:30-4ला ट्रेन येते, 5 वाजता येते डोंबिवलीला ट्रेन विटीवरनं. मी थांबतो, तुम्ही या मला सांगा. मी थांबलोय, ट्रेन आली, कोणी मित्र उतरलं नाही. रात्री 8 पण थांबलो होतो, कोणीच आलं नाही. मला वाटलं काय खरं नाही माझं. आणि मग रात्री 11 वाजता खालून डोंबिवलीमध्ये टिपिकल लोक शिटी वाजवतात. तर रात्री 11 वाजता एक मित्र आला, त्यांनी शिटी वाजवली. म्हणाले की अरे तुला मिळालं कमर्शियल ऍडमिशन. नुसतं मिळालं नाही, तुझा 3रा नंबर आलाय म्हणून. म्हटलं मग काहीतरी बहुतेक ते पाणी बिणी पडलं, ते पावसाळा चांगला वाटला लोकांना की फुटबॉलच्या मॅचचं मी काही वेगळं इंटरप्रिटेशन दाखवलं असं वाटलं कदाचित. पण दॅट वॉज अ मोमेंट ज्याने मला लाईफ बदललं. तुम्ही आत्ता म्हणालात की माझा मोठा भाऊ रिक्षा चालवतो. मी आज एका प्रसिद्ध आणि यशस्वी मराठी दिग्दर्शकाशी, किंवा हिंदी, आता रादर तुमचे हिंदी सिनेमा आले, तर दिग्दर्शकाशी मी गप्पा मारतोय. घरची बॅकग्राऊंड ह्या सगळ्या कला ह्या प्रकारामध्ये तुमची काही होती का? नाही, कोणी नाही. माझे वडील जे आहेत ना, त्यांना गाणं आवडायचं. ते गाणे चांगलं गायचे. गावी सुद्धा अनेक भजनं किंवा गाणी ते गायचे. त्यांना पेटी वाजवायला आवडायचं. पण हे सगळं हौशी होतं. त्यांनी असं टेक्निकल कधी त्यांनी शिक्षण घेतलं नव्हतं. त्याच्या व्यतिरिक्त आमच्या घरी कला हा प्रकार कुठेच नाहीच. आणि आमच्या घरी म्हणजे बाबा मिलमध्ये असल्यामुळे बाबांचं मॅक्सिमम उद्दिष्ट असं होतं की ऍटलीस्ट मिलमध्ये हा अकाउंटंट तरी बनावा. कारण त्यांचं संपूर्ण लाईफ हे मिलमध्ये गेलं होतं. पण त्यांची एक इच्छा अशी होती की त्यांचं जे लाईफ होतं मिलमध्ये काम करणं वगैरे, ते मिलमध्ये काम करून बेसिक शिकून तुम्ही बाहेर पडून कधी स्वतःचं कधी तयार करा. त्यामुळे पण बाबांमध्ये आर्ट खूप होतं. म्हणजे मला असं वाटतं माझ्याकडे जे काय आलेलं आहे ते वडिलांकडनं आलं, कारण त्यांच्यामध्येच तो आर्टचा स्पार्क होता. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या वडिलांना त्यांच्या योग्य वयात जर संधी मिळाली असती नाटकात काम करण्याची किंवा गाण्याची, तर ते नक्की खूप मोठे आणि फेमस कलाकार झाले असते. पण म्हणजे वडिलांची एक प्रकारे अपूर्ण राहिलेली, किंवा ते करू नाही शकले परिस्थितीमुळे असेल किंवा अन्य कुठल्या कारणासाठी असेल, तर ती इच्छा तुमच्याकडून आज पूर्ण होते आहे. कदाचित परमेश्वर आमची ते पूर्ण करून घेतोय. कासेग्राम गजाननचं आमचं देव आहेत ना, ते सगळं बघतात आणि त्यांना सगळं माहिती असतं. त्यांनी कदाचित पाहिलं असेल की वडिलांची इच्छा पूर्ण होत नाही म्हणून त्यांनी मला बळ दिलं असेल आणि ती तुमच्याकडून म्हणजे जास्तच यशस्वी पद्धतीने ती पूर्ण करून घेत असावा. गणपती गजानन पूर्ण करून घेत असावेत. पण कोणत्याही प्रकारची घरामध्ये कलेची पार्श्वभूमी नसलेला एक तरुण अशा प्रकारचं काही स्वप्न घेऊन आणि अशा टप्प्यावरती ज्या वेळेला ऍडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये उत्तम प्रकारे सगळं चालू आहे आणि तिथे एक प्रकारे आपण ज्याला जम बसलेला आहे असं म्हणतो, अशा पद्धतीने जम बसलेला असताना एक चोखाळलेली वाट सोडून किंवा थांबवून
त्याच ठिकाणी अशा प्रकारे कुठल्या तरी कलेच्या क्षेत्रामध्ये येण्याचा निर्णय करतो. तो यशस्वी होईल की नाही हे त्या दिवशी माहिती नसतं, किंवा त्यात माझं पाडाव लागेल की नाही हे माहिती नसतं. हा जो एक टप्पा होता, किंवा हा जो एक पॉइंट होता ज्याला म्हणू, की ज्या क्षणी ऍडव्हर्टायझिंग एजन्सी मधली नोकरी सोडून तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये येण्याचा मार्ग निवडलात, नक्की कुठल्या विचार मनामध्ये आला, किंवा त्याच्या मागे कोणाची स्पेसिफिक प्रेरणा होती का? आधी मी डिझाईन करायचो ॲड एजन्सीमध्ये, ग्राफिक डिझायनर होतो, व्हिज्युअलायझर होतो. हा. हळूहळू मी जाहिराती लिहायला लागलो. अच्छा. जेव्हा मी जाहिराती लिहायला लागलो त्यानंतर मला सांगण्यात आलं की तू शूटिंग अटेंड कर. मग मी हळूहळू शूटिंग अटेंड करायला लागलो, आणि शूटिंग जेव्हा बघायला जायला लागलो, मला माझ्या एक वेगळं जग होतं ऑलटुगेदर. हे सगळे कॅमेरे, साऊंड, 100-200 माणसं धावाधाव पळापळ करतात 30 सेकंदच्या जाहिरातीसाठी. मग प्रत्येकाचं एक डिपार्टमेंट आहे, आणि प्रत्येकजण ते डिपार्टमेंट खूप सिन्सिअरली करतोय. खूप वेगळं वर्ल्ड वाटलं, आणि हे बॅक ऑफ माइंड कुठे चालू होतं. त्याच्यामध्ये माझ्या आणि वडिलांचं एक मध्ये असंच डिस्कशन चालायचं की मी सांगायचो की पप्पा मला एक अवॉर्ड मिळालं, तर बाबा म्हणे तुझं नाव कुठे आहे? तर म्हणायचं आमचं नाव येत नाही, ऍडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये ऍडव्हर्टायझिंग एजन्सीची टीम असं नाव येतं, कधी इंडिव्हिज्युअल नाव काही टाकत नाहीत. वडील म्हणजे तुझं नाव आलं पाहिजे. तर म्हटलं माझं नाव आलं पाहिजे, मग काय केलं पाहिजे? आणि त्यावेळी झी हे माझं वन ऑफ द अकाउंट होतं, म्हणजे त्याच्या जाहिराती मी करायचो. म्हणजे तुमच्या अवंतिका, ऊन पाऊस या जुन्या सगळ्या सिरियल असतील ना, किंवा झी गौरव, सारेगमप, हे सगळं लोगोपासून मी केलं होतं. तर त्या जाहिराती मी करायचो, आणि त्यावेळी त्यांची इव्हेंट अटेंड करायला लागलो. तर मला आठवतंय की 2005ला झी गौरव होता, आणि मी आणि मेघना माझी मिसेस सर्वात मागच्या लाईनला बसलो होतो. आम्हाला ते इन्व्हायटीचे गेस्ट पास मिळाले ना ऍडव्हर्टायझिंगवाल्यांना. मग ते काय अमेझिंग वर्ल्ड आहे. प्रत्येकाचं आपल्याला नावाने बोलवलं जात आहे, त्यांना नावाने अवॉर्ड दिलं जात आहे, आणि माझं सगळं वर्ल्ड आयडियाचं वर्ल्ड होतं. आणि त्या वर्षी गणपत पाटलांना मला वाटतं लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळालं. आणि हे सगळं एकत्र चालू होतं. एका चालू होतं की स्वतःचं नाव कुठे कमवलं पाहिजे, मग आपल्याला काय करता येईल, आपल्याला सिनेमा करता येईल का, मग सिनेमा असा केला पाहिजे ज्याच्यामध्ये आयडिया पाहिजे, कल्पना पाहिजे. आपण कधी असं ज्याला लोक विदूषक समजतात त्याला आपण हिरो बनू शकतो का, हे सगळे डोक्यात चालू होते. ज्याला लोक हिणवतात तर त्याला आपण हिरो बनू शकतो का, हे सगळे थॉट चालू असताना तो अवॉर्ड मिळाला. आणि मी मेघाला म्हणतो त्यांचा सिनेमा व्हायला पाहिजे ना, गणपत पाटलांना त्यांच्या लाईफवरती सिनेमा व्हायला हवा ना. तेव्हा म्हणते हा आहे, पण करणार कोण? तो विषय तिथे थांबला होता की करणार कोण आहे. नंतर मग 2006ला वगैरे माझ्या झीच्या मिटिंग्स वाढायला लागल्या, आणि मी ज्या स्क्रिप्ट लिहायचो ॲडच्या वगैरे ते बघता बघता झीला सुद्धा कॉन्फिडन्स आला की हा मुलगा सिनेमा करू शकतो. आणि झीचे त्यावेळीचे मला वाटतं मेन होते नितीन वैद्य, आणि त्यांच्यासोबत अजय भालवणकर काम करत होते. तर नितीन वैद्यने सांगितलं तू सिनेमा का करत नाहीस, का तू लिहितोच चांगला, तुझं विजन चांगलं आहे, तू सिनेमा प्रयत्न कर. म्हटलं मी सिनेमा करतो, तुम्ही प्रोड्यूस कराल का? त्यांनी नुकतीच झी टॉकीज नावाची एक संस्था चालू केली जी मराठी सिनेमा प्रोड्यूस करेल. तो म्हणलं आम्ही करू ना, विषय काय सांगतो. म्हटलं असा माझ्या डोक्यात विषय आहे. तो अभ्यास चालू कर. तर मी अभ्यास चालू केला. गणपत पाटलांचं छोटंसं आत्मचरित्र आहे ते वाचलं. त्यात मला ते वाचून वाटलं की ह्याच्यावर सिनेमा होणं डिफिकल्ट आहे, त्या पुस्तकावर सिनेमा होणं डिफिकल्ट आहे. मग तिथे अजय भालवणकर जे होते त्यांनी मला नटरंग कादंबरी वाचायला दिली की तुझा जो विषय जो आहे तुला नाच्यावरती सिनेमा करायचा आहे, नाच्याला तुला हिरो बनवायचा ना, तर तो काम कर, ही कादंबरी वाच. ती कादंबरी वाचताना मला 4-5व्या पेजलाच मला कळलं की ही फिल्म मी करणार आहे मला. आणि 4-5व्या पेजपासून माझे नोटेशन्स करायला सुरुवात केली. पुस्तकाची रिकामपणे असतात बघा सुरुवातीला आणि एंडला, ती माझी स्पेस असते. तिथे मी नोटेशन करत असतो. म्हणजे कुठचंही पुस्तक जे वाचतो अजूनही सवय येते, एखादं आवडलं वाक्य एखादा पेजचं असं वाटतं हा चांगला सीन होऊ शकतो, तो मी तिथं लिहितो. तर तिथे हळूहळू पटकथा आकार येऊ लागली त्या कादंबरीवरतीच. आणि मग ते पुन्हा 15-20-30 वेळा वाचून नंतर वाटलं एक बेसिकली पटकथा आपल्या हातात आली. आणि मग गुरु ठाकूरला भेटलो. त्याला म्हटलं तू या पटकथेला एक शेप दे, कारण त्याचा अनुभव होता पटकथेचा. मग मी गुरु ठाकूर आणि म्हणून ते संपूर्ण पटकथा लिहिली, आणि मग हिला पुन्हा प्रेझेंट केली. आणि मग नटरंगची सुरुवात झाली. तेव्हा त्यांना खूप आवडलं आणि म्हणाले की ओके लेट्स गो फॉर इट. आणि मग नटरंगची सुरुवात झाली. पण त्या झी सिनेमानी म्हणजे झी टॉकीजनी तुमचं नटरंग हे पहिलं पिक्चर प्रोड्यूस करण्याची तयारी दाखवली. ह्याचं बीज तुम्ही करत असलेल्या जाहिरातींमध्ये, म्हणजे तुम्ही पहिली जी जाहिरात केली होती ती झी स्टुडिओची, झी सिनेमाचीच पहिली ऍडव्हर्टाईज तुम्ही केली होती. तर तिथपासूनचा जो विश्वास मिळवलेला होता झी वाल्यांच्या सोबत काम केल्याचा, तर त्याच्यामध्येच ते पहिलं बीज असावं. 2004 पासून मी झीसाठी काम करतो. 2004, 5, 6, 7, 8 जवळजवळ 5-6 वर्ष काम करत होतो. आणि सातत्याने वेगळे नवीन प्रयोग करत होतो त्यांच्यासोबत काम करताना. तर त्यांना कुठे ते माहिती होतं की हा जेव्हा
कारण सिनेमा शेवटी खर्चिक बाब आहे. हो. एखादा सिनेमा जेव्हा प्रोड्यूस करणं तेव्हा कोणाचा विश्वास आपल्यावर लागतो आणि तेवढे पैसे तो माणूस खर्च करायला लागतो. तर झीने तो सपोर्ट केला, त्यावेळी विश्वास दाखवला नवख्या डिरेक्टरवरती आणि त्याच्यामुळे तो मी फीलही करू शकलो. म्हणजे मी फीली म्हणजे मला फ्रीडम होतं तिकडे. झी मधलं असं कोणी नव्हतं की जे येऊन सांगायचं असं कर तसं कर, काही नव्हतं. कम्प्लीट फ्रीडम होतं आणि त्यामुळे मला तो सिनेमा जसा घडायला हवा होता तसा तो घडला. झी गौरव पुरस्कार त्या सोहळ्यामध्ये, ज्या सोहळ्यात गणपत पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार दिला गेला, ज्या आता तुम्ही मगाशी म्हणालात की काही आम्हाला पास मिळाले होते आणि आम्ही अगदी शेवटच्या रांकेत 2 जण बसलो होतो, तिथे बसून तो झी गौरव सोहळा बघत असताना कधी मनात आलं की एका दिवशी ह्याच झी गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये मीही कधीतरी पुरस्कार घेत असेन, असं कधी मनात त्यावेळेला विचार आला होता? नाही, आयुष्यात कधीच वाटलं नाही. कारण मला आठवतंय नटरंग जेव्हा रिलीज झाला, नटरंगचा प्रीमियर प्लाझामध्ये झाला होता आणि 88-89ला मिलमध्ये संप होता. अच्छा. टेक्सटाईल मिलमध्ये संप झाले होते अख्ख्या मुंबईमध्ये. तर मला वाटतं संपात मग करायचं कसं, तर बाबा साड्या आणायचे मिलमधनं. त्या साड्या मी, आमचे वडील, माझे भाऊ, आम्ही प्लाझा टॉकीजच्या बाजूला आमच्या स्कूटरवरती फळी टाकायचो. त्या फळीवर आम्ही साड्या विकायचो. त्यावेळी असं जन्मात वाटलं नव्हतं की जिथे मी साड्या विकतोय त्याच्या बाजूच्या थिएटरमध्ये माझा सिनेमा तब्बल 50 आठवडे हाऊसफुल राहील. तर ते कधीच माहीत नव्हतं. त्यामुळे ते मी म्हणतो ना की आपण नुसतं स्वप्न बघून चालत नाही. आपल्याला खूप हार्ड वर्किंग नेचर लागतं, खूप मेहनत करायला लागतं आणि मेहनतीसोबत सातत्य लागतं. तर माझ्या कामात 2004 पासून मी 2010 पासून झी सोबत काम करतो. तर सातत्य होतं. कुठे असं नव्हतं की हे कधी वाईट केलं. प्रत्येक गोष्ट चांगली करायचा प्रयत्न होता. म्हणून कदाचित ते म्हणाले असतील की तू सिनेमा करणं. जेव्हा पहिला सिनेमा केला नटरंग, मी आज संघर्षमध्ये बसलो म्हणून तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो की सगळ्यांना वाटलं की मी बहुतेक कराड, कोल्हापूर, सातारा इथला असावा. हा कोणती जाधव असा आहे ज्याची बॅकग्राऊंड तो अशा ठिकाणी लहानाचा मोठा झाला की तमाशा लहानपणापासून पाहिला आहे. आणि मी सांगितलं मी लहानपणापासून तमाशा एकदाही पाहिला नाही, मला काही त्यातलं माहित नाही. तर इमॅजिन करा किती हार्डवर्क करायला लागलं असेल. 2 वर्ष मी अक्षरशः इतक्या ठिकाणी फिरलं. माहिती ऑल्टो गाडी होती छोटीशी, ती घेऊन मी अख्ख्या महाराष्ट्रात जिथे तमाशा असेल तिकडे जाऊन तिकडे जायचो, बघायचो ते माणसं कशी राहतात. तमाशा सुरू व्हायच्या आधी 3 तास जायचो, तमाशा संपल्यावर 3-4 तासात निघायचो. सगळी लोक कशी रिॲक्ट करतात, कुठच्या गाण्यावर लोक परफॉर्म करतात, लोकांना हल्ली काय आवडतंय आणि मग त्यांचं लाईफ काय असतं, मग त्यांच्या सुपाव्या कशा मिळतात, मग कोणत्या जत्रा असतात, पौर्णिमेला असतात का अमावास्याला असतात, कुठच्या देवांच्या पूजेच्या जत्रेला तमाशा असतात, सगळ्या गोष्टीचा विषय माझा झाला होता. आणि ते जे हार्डवर्क होतं ना मेहनतीने, त्यामुळे तो सिनेमा ऑथेंटिक वाटला आणि लोकांना असं वाटलं की हा बहुतेक त्या साईडचा कोणते आहे. मला सांगायला लागायचं मी कोकणातला आहे, तिथे तमाशा नाही होत. कोकणात कधीच तमाशा आपण हा इकडे आपल्याकडे ती पद्धतच नाही, त्यामुळे आपण अशा पाहिलेला आपण. पण मला तमाशाबद्दल पण प्रश्न विचारायचा आहे. पण त्याच्यापूर्वी रवी जाधव नटरंगचा दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध झाला. म्हणजे ज्या दिवशी नटरंग रिलीज झाला किंवा तुम्ही आता म्हणालात त्याप्रमाणे सलग 50 आठवडे नटरंग प्लाझाला हाऊसफुल चालला. तर आम्ही असं आता सगळ्या तुमच्या सोशल मीडियावरच्या मुलाखतीतून असेल किंवा जे कोणी आता इथे आज गावामध्ये सुद्धा तुम्हाला अनेक लोक ओळखतात, आम्ही पाहतो. तर हे सगळे लोक आज आम्हाला असंच सांगतात की रवी जाधव आज इतके जरी यशस्वी दिग्दर्शक म्हणून नावारूपाला आले असले तरी ही इज व्हेरी डाऊन टू अर्थ मॅन, असंच आम्हाला तुमची ओळख आहे. पण नटरंग प्रदर्शित होण्यापूर्वी आणि नटरंग प्रदर्शित झाल्यानंतर तुमच्याशी वागतानाचे समाजाचे काही वेगवेगळे कंगोरे तुम्हाला पाहायला मिळाले का? की एक तो रवी जाधव कसा होता, हा रवी जाधव कसा आहे? नाही, जी आपली माणसं आहेत किंवा जी जवळची माणसं होती त्याच्यामध्ये काही बदल झाला नाही आणि तो बदल मला आवडतो. काही झाला नाही कारण त्यावेळी मी फिरू शकतो. म्हणजे मला आठवतंय नटरंग जानेवारीमध्ये रिलीज झाला. जवळजवळ मला तर महिन्याच्या आतमध्ये आमचा गणपती उत्सव होता. मला अजूनही आठवतंय मुंबईला म्हणजे प्रचंड इंटरव्ह्यू चालू होते सगळीकडे. हा कोण नवा दिग्दर्शक आला आणि त्यांनी काय जबरदस्त काम केलंय वगैरे ब्लाबला चालू होतं, सत्कार चालू होते सगळीकडे. आणि जिथे जाऊ तिथे अमुक मानबिंदू, अमुक जिल्ह्याचा मानबिंदू, सगळे इंटरव्ह्यू तिथे सगळे भरपूर सत्कार चालू होते. आणि मी गावी आलो होतो उत्सवाला. मला सांगायला नथिंग डुईंग, पटकन वर जा, फ्रेश होऊन खाली ये. माझ्या हातामध्ये रंगाचा एक डबा दिला गेला, एक ब्रश दिला गेला आणि सांगितलं फ्लॅक्सिन रंगव. नाटकाचे फ्लॅक्सिन लागले होते, रंगवायचे. खिडकी काढायची, तुळस पाहिजे तिकडे आम्हाला, हे सगळं करायचं. मी ते फ्लॅक्सिन रंगवत बसलेलो त्याच वर्षी. मला अजूनही आठवतं. काय होतं ना, हे महत्वाचं आहे. आणि हे नॉट ओनली तुम्ही कोकणातल्या कोणत्याही कलाकाराकडे जा, कोकण हे असं आहे ना की कोकण तुम्हाला डोक्यावर कधी बसवत नाही.
कोकण तुम्हाला नेहमी पायथ्याशीच ठेवतं, ते तुम्हाला कायम जमिनीवरती ठेवतं. तुम्ही कितीही मोठे असाल तरी तुम्ही इथे जेव्हा येता तर यू हॅव टू बी सरेंडर, यू हॅव टू बी सिम्पल. आणि ते मला खूप आधीपासून मला आवडतं. अजूनही मी गावात असतो ना, कधी गावी जेव्हा येतो तेव्हा असं काही नसतं की सेलिब्रिटी आला गेला. हल्ली तरुण मुलं सेल्फी काढतात, आधी तेही नव्हतं. त्यामुळे असं काही नसतं इथे. आम्ही इथे फिरायचो, इथे काही नाही, मार्जनला जायचो, तिथे वडा उसळ खायचो, हेच रेग्युलर आहे. म्हणजे याच्यामध्ये काहीच बदल झाला नाही. घरचे सुद्धा माझे, म्हणजे भाऊ रिक्षा चालवतात, त्याच्याकडनं मला एवढं कळतं की हे गाणं तुझं हिट झालंय. कारण रिक्षामध्ये तो डेक असतो ना, डेकमध्ये तो नटरंगची गाणी लावतो किंवा माझ्या नेक्स्ट सिनेमांची गाणी लावतो. आणि कॉलेजला ज्या मुलांना सोडतो, मुलं म्हणतात हे गाणं लाव, तुम्हाला फोन करतो, रवी तुझं ते गाणं बहुतेक खूप पॉप्युलर झालंय, टाइमपास ही गाणी पॉप्युलर झाली होती वगैरे, त्याच्याकडनं मला कळतं. पण अदरवाईज फॅमिलीमध्ये काहीच नाही. हां, फॅमिलीच्या बाहेर जे इंडस्ट्री आहे किंवा जग आहे ते खूप रिस्पेक्ट देतात, खूप आदराने वागतात. आणि बऱ्याच जणांना माझ्यासोबत काम करायचं आणि मला बऱ्याच जणांसोबत काम करायचं, ते गिव्ह अँड टेक चालूच आहे. पण माझ्यात म्हणशील तर माझ्यात काही बदल झाला नाही. अर्थात ते आवश्यक पण आहे. म्हणजे आता आपण जसं म्हटलात की कोकणामध्ये आपण खूप लोक म्हणजे आपल्याला कायम जमिनीवर ठेवतात, आणि आपला विकास जर व्हायचा असेल, मानसिक विकास होण्यासाठी, तर तेही आवश्यक आहे की अशा प्रकारे आपल्याला जागच्या जागी आपण राहणं, किंवा म्हणजे आपण त्याला आता अगदी फार चांगल्या शब्दामध्ये डाऊन टू अर्थ आहे असं जे आपण म्हणतो, पण खरंच डोक्यात हवा जाऊ न देणं, ह्याच्यासाठी हा आपल्या सगळ्या भोवतालचा जो सपोर्ट आहे हा सुद्धा तितकाच आवश्यक आहे. कोकणातले मित्र आहेत ना, कलाकार वैभव मांगले इंगले आहेत ना, लोक म्हणतात कोणाचं कौतुक करत नाही, पण कौतुक करणं आपली परंपरा नाहीच. हा मुळात हे आहे, त्याला पण लक्षात येत नाही की आमचं कौतुक करणं नसते परंपरा. टीका करू हे का नाही केलंस तू, आणि टीका केव्हा करू जेव्हा त्यांना माहितीये की ह्याची लायकी आहे ते करायचं, त्यांनी केलं नाही. वेन दे नो यू कॅन डू इट, देन ओनली दे चिमटा काढतील तुम्हाला, हे का नाही केलंस तू. सो दॅट इज अल्टिमेट. म्हणजे त्या टीका करण्यात सुद्धा समोरच्या माणसाची प्रगती व्हावी, त्याची काहीतरी विश्वास असतो, हा करू शकेल, त्याच्यावर कोणावर टीका करत नाहीत. रवीजी, आता आपण नटरंगबद्दल बोलतोय. नटरंग हा तमाशा प्रधान चित्रपट असं त्याला म्हटलं गेलं, किंवा आहेच तो रादर. तुम्ही एका ठिकाणी बोलताना असं म्हणाला होतात की जवळपास 20 वर्षाच्या गॅप नंतर अशा प्रकारचा चित्रपट मराठीमध्ये, तमाशा प्रधान चित्रपट मराठीमध्ये आला, आणि जो प्रचंड कमालीचा यशस्वी ठरला. त्याचं यश एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला हीच तमाशा ही लोककला ह्याची आत्ता सध्या चाललेली घसरण, किंवा त्याच्या लोकप्रियतेची चाललेली घसरण. म्हणजे ज्या वेळेला त्याच तमाशा ह्या कलेवरती आलेला नटरंग यशस्वी होतोय, त्याच वेळेला तो ज्याच्यातून आला त्याचं जे मूळ आहे तो तमाशा मात्र अधोगतीला निघालाय. याकडे तमाशा प्रधान चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणून तुम्ही कसं पाहता? पहिली गोष्ट म्हणजे एक गोष्ट खूप क्लिअर केली पाहिजे मला, की सिनेमा समाज बदलत नाही. हा फॅक्ट आहे. सिनेमा इज अ सिग्नल, जे तुम्हाला लाल लाईट, ग्रीन लाईट किंवा येलो लाईट दाखवू शकतं. तुमच्या आजूबाजूला हे चालू आहे, तुमच्या आजूबाजूला या गोष्टी घडतायत, ह्याचं भान तुम्हाला सिनेमा आणू शकतो. तुम्हाला सिनेमा कदाचित शेक पण करू शकतो की बघा तुम्हाला माहित नाही पण या गोष्टी आपल्याकडे होत आहेत, हे सुद्धा सिनेमा करू शकतो. पण सिनेमा कुणाचा हात पकडून त्या माणसाला बदलू शकत नाही. त्याच्या मनावर एक इम्पॅक्ट टाकू शकतो, आणि तो इम्पॅक्ट टेम्पररी किती असतो आणि परमनंट किती असतो हा अभ्यासाचा विषय आहे. पण माझ्या मते शोले बघून कोणी डाकू झालं नाही हो. त्या शोले बघून असं झालं नाही की बापरे आता टाकूच व्हायचं, किंवा मै संतोषी माता बघून एक टेम्पररी काही दिवस खूप ते एक वेळ आलं होतं संतोषी मातेची पूजा बिजा, नंतर सगळं शांत झालं. त्यानंतर नटरंग केला होता त्यावेळी तमाशा, त्यावेळी एकदम सगळ्या महोत्सवात सुरू झालं. काही लोकांनी आवाज उठवला की या कलाकारांचं काय होत आहे. काही लोकांनी जेन्युनली त्याच्याबद्दल ते विषय मांडले की सिनेमा झाला पण त्या कलाकारांच्या आयुष्यात काय चाललंय आता त्याच्या लक्ष त्यावेळी दिलं गेलं. त्यामुळे सिनेमा हा जर कोण म्हणत असेल की आम्ही समाज बदलतो, नाही. सिनेमा हे एंटरटेनमेंटचं जे एक माध्यम आहे, जे माध्यम तुम्हाला सजग करतं, तुम्हाला जागरूक करतं, तुम्हाला बेसिकली इन्फॉर्म करतं की ह्या गोष्टी होत आहेत. जर त्या डिरेक्टरची, त्या रायटरची तसं इंटेन्शन असेल तर की वी हॅव टू इन्फॉर्म पीपल की असं काय चाललंय. तसं भ्रूण हत्या आपल्या आजूबाजूला होत होत्या त्यावेळी त्याच्यावर सिनेमा झाला. त्याच्यानंतर अशी अनेक दारूबंदी होते, आपल्या भाषेत इतके सिनेमा झालेत. तरी महाराष्ट्र दारूमध्ये सर्वात टॅक्स कमावणारा अजूनही राज्य आहे. मग त्या लोकांनी पिंजरा बघितलं नाही का? पिंजरा वॉज द मोस्ट इम्पॅक्टफुल सिनेमा. किंवा त्यांनी नाटक बघितलं नाही का, एकच प्याला वगैरे, त्या सिंधूचं अप्रतिम काम होतं. तर मला असं वाटतं बेसिकली सिनेमा हा मनोरंजनाच्या एक स्वीट हे पदव हे लावून गोल त्याला घोळ लावून एक बेसिकली आपला जो थॉट आहे तो लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो. काही लोकांचा त्याच्यावर इम्पॅक्ट होतो, काही लोक त्याच्याने बदलू शकतात.
आपण हे काही लोकांबद्दल बोलतोय ज्यांना जेन्युइनली त्याच्याबद्दल इम्पॅक्ट होतो. पण अदरवाईज सिनेमा इज अ सिग्नल. तो तुम्हाला मार्ग दाखवतो, तो तुम्हाला एक रेड अलर्ट देतो की ते हा धोका आहे, हे तुम्ही करू नका. हे ग्रीन आहे, हे इन्स्पायरिंग आहे, ही चांगली गोष्ट आहे, तुम्ही ट्राय. आता एक 12 फेल म्हणून सिनेमा आला होता, IAS ऑफिसरवरती होता. तो इट्स अ ग्रीन सिग्नल, इट्स अ व्हेरी गुड थिंग. यू कॅन डू इट, यू कॅन स्टार्ट इट, यू कॅन स्टार्ट वाय. पण मग असं नाही की प्रत्येक मुलगा त्या अभ्यासाला बसेलच आणि प्रत्येक मुलगा IAS ऑफिसर नाही. त्यातले काही मुलं असतील ज्यांना तो ग्रीन सिग्नल कळेल. तर त्यातलं ग्रीन सिग्नल कुठचा आहे, येलो कुठचा आहे, आणि त्यातला ग्रीन, येलो आणि रेड हा सिग्नल कुठचा आहे, प्रत्येक आपापल्या पद्धतीने घेत असतो. आपली जी थेअरी आहे ना आपली, की आपण इंटरनॅशनल थेअरी अशी होती की स्पीकर इज इम्पॉर्टंट दॅन द लिस्नर. आपली हिंदू थेअरी अशी आहे किंवा भारतीय थेअरी अशी आहे की लिस्नर इज इम्पॉर्टंट स्पीकर. देन व्हॉट इज इम्पॉर्टंट, सिनेमा इम्पॉर्टंट की ऑडियन्स? तर ऑडियन्स इज इम्पॉर्टंट स्पीकर सिनेमा. त्यातनं ऑडियन्स काय घेतोय, कदाचित मी त्यातलं फक्त टाळ्या वाक्यांचं शिट्ट्याचं जोक घेऊन जाईन, कदाचित मी त्यातला एखाद्या माणसाचा प्रचंड अभिनय घेऊन जाईन, कदाचित त्यातलं मी एखादं असं वाक्य घेऊन जाईन इन्स्पायरिंग जे मला आयुष्यभर लक्षात राहील. तर त्यामुळे त्यातलं लिस्नर काय घेतो हे महत्वाचं आहे. आणि हे तुम्ही आता जे म्हटलात त्याच्यात खरं म्हटलं तर एक ह्या सगळ्या मुलाखतीचं सार जेव्हा काढलं जाईल त्यावेळेला एक मोठी गोष्ट आता तुम्ही सांगितलीत की ज्याच्यामध्ये एक छोटीशी लक्ष्मण रेषा आहे की सिनेमा समाज बदलत नाही, पण सिनेमा तुम्हाला मार्ग दाखवतो किंवा सिग्नल्स देतो. हे एका 15 वर्ष सिनेमा करणाऱ्या माणसाने बोलणं ह्याला जास्त महत्व मी म्हणतो. पण मी मानतो, मी तुम्हाला असे अनेक सिनेमे सांगेन त्यांच्यावर माझ्यावर डीपली इम्पॅक्ट झालेला आहे. अच्छा. पण त्याने माझं आयुष्य नाही बदललं, त्याने माझी विचारधारा नाही बदलली, त्याने माझा जो रूट होता तो नाही बदलला. त्या मोमेंटला मला जो थॉट खूप आवडला, माझं त्याच्याकडे बघण्याचं लक्ष, माझं त्याच्याकडे बघण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू बदलला. तर तो पॉईंट ऑफ व्ह्यू बदलण्यासाठी मी डेफिनेटली त्या सिनेमाला थँक्यू म्हणेन. पण त्याने माझं लाईफ बदलला का? नाही. रवी जाधव यांच्याशी गप्पा मारताना नटरंगबद्दल बोलणं जितकं आवश्यक आहे तितकंच बालगंधर्व या विषयाबद्दल बोलणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. पण अर्थातच त्यांच्या अनेक इंटरव्ह्यूजमधून किंवा त्यांच्यावर आलेल्या आर्टिकल्समधून, पेपरमधून, वेगवेगळ्या ठिकाणी ह्याच्याबद्दलची अनेक चर्चा आपण पाहिल्या आहेत, ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत. त्याच्यामुळे त्याची विरुक्ती न करता एक बालगंधर्व हा बायोपिक होता या दृष्टीने एक वेगळा प्रश्न म्हणून विचारतो आणि या मुलाखतीत पुढे जातो. रवी दादा, ह्या सगळ्या जे बायोपिक, म्हणजे आता आपण बालगंधर्व तुमचा जो होता म्हणून मी बालगंधर्वबद्दल बोलतो, पण जे बायोपिक केले जातात मराठीत असतील किंवा हिंदीमध्ये असतील, तो बायोपिक करणारी जी प्रमुख भूमिका करणारा जो अभिनेता असतो किंवा अभिनेत्री असते, आमचा प्रेक्षक त्या अभिनेत्याला किंवा त्या अभिनेत्रीला त्या चरित्र भूमिकेमध्ये पाहायला लागतो. म्हणजे उदाहरणार्थ सुबोध भावे यांनी जर बालगंधर्वांची भूमिका केली तर सुबोध भावे राहतात बाजूला आणि सुबोध भावेंना बालगंधर्व समजून आम्ही त्यांच्याकडे पाहायला लागतो. अल्टिमेटली त्याचा परिणाम सुबोध भावेंच्या पुढच्या वागण्या बोलण्यातून आम्ही तशा अपेक्षा निर्माण करतो किंवा आम्ही अपेक्षा करू लागतो. बायोपिक केलेल्या दिग्दर्शकाच्या भूमिकेतून लोकांच्या या मानसिकतेकडे तुम्ही कसं बघता? सिनेमा करणारा जो कलाकार जो आहे ना, जो अभिनेता असो किंवा दिग्दर्शक असो किंवा संगीतकार असो, ते सगळे ॲट अ एंड ऑफ द डे कलाकार आहेत. कलाकाराला मॅक्सिमम आनंद तेव्हा मिळतो जेव्हा तो वेगवेगळ्या पद्धतीचे जॉनर्स, वेगवेगळ्या पद्धतीचे कॅरेक्टर करू शकतो. म्हणजे मी नटनंतर पुन्हा तमाशापट कधीच केला नाही. मी लगेच नाट्यसंगीत केलं, म्हणजे कम्प्लीट कॉन्ट्रास्ट. म्हणजे एक आपण म्हणू शकतो कबड्डी, रांगडा खेळ आहे जे एक नटरंग आहे, एक मी म्हणतो क्रिकेट जे नाट्यसंगीत आहे, ज्याला एक क्लास आहे, जंटलमन्स गेम आपण त्याला क्रिकेटला म्हणतो तसं. तर तो कॉन्ट्रास्ट मी पण केलाच की. तसं मला असं वाटतं कोणत्याही अभिनेत्यावरती तो शिक्का बसवणं खूप चुकीचं आहे. कारण त्याला सुद्धा दुसरं आव्हान त्याला खुणवात असतं की आता मी बालगंधर्व केला सुबोधने, त्याला नक्कीच आव्हान खुणवाचं निघता एखादा मल्लाचा रोल करावा, एखादा पेलवानाचा रोल करावा, कम्प्लीट कॉन्ट्रास्ट देन बालगंधर्व. आणि तेच तर त्याचं चॅलेंज आहे, तेच तर त्याची आतमधून ती उर्मी आहे जी त्याला ते करायला भाग पडतात. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या सशक्त अभिनयाने ती लोक इतकं सुंदर काम करतात, लोकांना असं वाटतं की सुबोध हाच बालगंधर्व, कारण त्याने भूमिका इतकी अत्यंत उत्तम केली होती. म्हणजे आम्ही तर मॉनिटर बघायचो ना, आम्हाला तर आमच्या डोळ्यांना पाणी यायचं बघून की अरे क्या बात आहे, असं वा अशी निघायची त्याचं ते वाक्य असे. आम्ही सर्वात जवळनं पहिला बनवणारा ऑडियन्स मी आणि माझा DOP होतो महेश श्रीवार. त्यामुळे मला असं वाटतं की पण त्यानंतर सुबोधने अजून काहीतरी करावं, दुसरं काहीतरी असं जबरदस्त रोल उलटा करावा ही माझी पण इच्छा होती आतून.
आणि सुबोधनंतर अशा अनेक वेगळ्या भूमिका त्यांनी काशीनाथ घाणेकरांचे हे केलं. त्यामुळे मला वाटतं बायोपिक एखादं केलं तर तो कलाकार जीव ओतून काम करतो, खूप रिसर्च करतो, पण म्हणून त्याच्यावर 30 अपेक्षा करणं कम्प्लिटली चुकीचं आहे. कारण शेवटी तो कलाकार आहे, त्याला वेगवेगळी आव्हानं पेलायला आवडतात, वेगवेगळी आव्हानं त्याला घ्यायला आवडतात, आणि त्याला ती मला वाटतं ती मुभा त्याला दिली पाहिजे. आणि तरच, आणि ऑडियन्सने सुद्धा असं केलं, आता तुम्ही बालगंधर्व केलं ना, व्हेरी गुड, तुम्ही आता वेगळं काय करता, तर ते जर ऑडियन्सकडनं आलं तर मला वाटतं कलाकार सुद्धा एक नवी ऊर्जा आणि नवी उर्मी मिळेल. म्हणजेच एक प्रकारे आपल्या ऑडियन्सने थोडंसं सजग होण्याची किंवा काय ज्याला म्हणू आपण की जास्त जागृत होण्याची गरज आहे, किंबहुना त्याच्याकडे कलाकृती म्हणून बघण्याची गरज आहे की तो कलाकार म्हणून ते करतो. आपलं ऑडियन्सचं पण कसं तुम्हाला सांगतो, आधी असं होतं जेव्हा तुकारामांची भूमिका फडणवीसांनी केली, तरी एक सिनेमा आल्यानंतर दुसरा सिनेमा यायला खूप वेळ लागायचा. किंवा चंद्रकांतजी जेव्हा सूर्यकांत चंद्रकांत शिवाजी महाराज जेव्हा आणायचे तेव्हा तेच, कारण त्याच्यानंतर लगेच ते सिनेमे यायचे नाहीत. आता इतके सिनेमे येतात, इतक्या वेबसिरीज होतात, त्यामुळे कलाकारांना सुद्धा दर आठवड्याला वेगळं काम करायची संधी आता मिळते. त्यावेळी असं होतं की त्यावेळी सिनेमे कमी व्हायचे, आणि त्यामुळे कदाचित ते काम बघून लोकांना असं वाटायचं तेच आहेत, त्यांचेच फोटो घरी लावले जायचे. त्यावेळी मीडियम कमी होतं, त्यावेळी मीडिया कमी होता, त्यावेळी माध्यमं, आम्हाला सिनेमा करण्याची माध्यमं सुद्धा कमी होती. तर आता सगळंच बदललंय, आणि मला असं वाटतं तर हळूहळू जितकं माध्यम अजून वाढेल ना, तितकं ऑडियन्स सुद्धा असं म्हणेल की नाही, आता मी हे पाहिलं, चला मला याला वेबसिरीज बघायला आवडेल. सुबोध भावेंनी एका वेबसिरीजमध्ये काम केलंय, थोडं विलनिश काम वाटत होतं, त्याचं एवढं कौतुक झालंय, आता प्रचंड कौतुक झालंय. त्यामुळे मला वाटतं ऑडियन्सला सुद्धा असं वेगळेपणा आता खूप आवडतं. ऑडियन्सची पण दृष्टी डेव्हलप होते, बदलते, असं आपण आता नक्की म्हणू. महाराष्ट्र ऑडियन्स तर मला वाटतं वन ऑफ द ग्रेट ऑडियन्स आहे. अगदीच. हा सगळा म्हणजे आता आपण भारतीय संस्कृतीबद्दल मगाशी तुम्ही एक बोललात, हा सगळा जो प्रवास आहे तुमचा चित्रपटातला, ह्याच्यासाठी तुम्हाला कोणी गुरु आहे किंवा होते, किंवा तुम्ही इनडायरेक्टली मी ह्याच्याकडे बघून हे शिकलो, किंवा ह्याच्याकडून मी ह्या गोष्टी घेतल्या, किंवा ह्यांना मी माझ्या क्षेत्रातले गुरु मानतो, अशी काही रचना आहे का तुमच्या एकूण सगळ्या कारकिर्दीमध्ये? म्हणजे खरं सांगायचं तर मी ना अति फ्रँकली सांगतो, मी सिनेमा खूप कमी बघतो. मी जास्त ना न्यूज बघतो आणि डॉक्युमेंटरीज बघतो, आणि कॅरेक्टर्स जी असतात वेगळी ना, मला जास्त डॉक्युमेंटरीमध्ये सापडतात, जी रिअल असतात, जी खरी असतात. न्यूजमध्ये सापडतात. न्यूज तर मी एवढं म्हणजे माझी बायको चिडते माझ्यावरती, किती न्यूज बघतोस. मी वेबसिरीज जास्त बघत नाही, अनलेस कोणी रेकमेंड केली की तुम्ही वेबसिरीज बघ, खूप चांगली झाली म्हणून. तर मला असं वाटतं की एक्सपिरियन्स जो येत गेला लोकांकडनं, ज्यात माझ्याकडे चुका होत गेल्या त्यात माझे गुरु होते. ओके. कारण प्रत्येक चुकीत म्हणजे एखादी गोष्ट मी धडपडून शिकलोय. म्हणजे मला कोणी सिनेमा शिकवला नाही, मी ॲडमध्ये लिहायला लागलो, जसं मग सांगितलं तसं मी शूटिंग बघायला जायला लागलो. लोकांच्या चुका एक जण करत होता, मी बघत होतो की ही चूक केली आणि ही चूक केली आहे. त्या बघता स्वतः जेव्हा पहिली ॲड फिल्म डायरेक्ट करायची संधी मिळाली तेव्हा माझ्याकडून चुका झाल्या होत्या एडिटच्या वेळेस. इतकंच काय, जेव्हा आता मी माझे सिनेमे पुन्हा बघतो, नटरंग किंवा बालगंधर्व, मला माझ्या चुका एवढ्या दिसतात की पुन्हा पुढच्या वेळी चूक कशी करायची नाही. दॅट्स आय थिंक अवर मिस्टेक्स अवर बिगेस्ट गुरुज आय थिंक. आणि तेच मेन आहे. आणि काही दुसरी गोष्ट म्हणजे चांगले सिनेमा बघणे, म्हणजे जे लोक रेकमेंड करतात की तू हा सिनेमा बघ, हा क्लासिक सिनेमा हा तू बघ, मग काही दिवसावर तो सिनेमा माझा गुरु बनतो. मग तो सिनेमा मी खूप वेळा बघतो. म्हणजे माझ्यावर सिनेमा बघायला कोणी बसूच नाही, कारण तो सिनेमा रिवाइंड फॉरवर्ड करत ह्या मग सेट कसा केला, माझी कलर स्कीम काय, एवढ्या डिटेलमध्ये बघतो. तर मला एक सिनेमा बघायला खूप वेळ लागतो, 2-3 दिवस लागतात. पण तो सिनेमा मग काही मोमेंट गुरु बनतो. मग त्या माणसाबद्दल रिसर्च करणं की हा डायरेक्टर कोण होता, त्याचा रिसर्च करणं, त्याच्याबद्दल अभ्यास करणं, तर अशी ही प्रोसेस चालू आहे बेसिकली. पण खऱ्या अर्थाने मी कोणतं एज्युकेशन घेतलं नाही सिनेमामध्ये, किंवा असं कोणाशी बोललोही नाही फिल्म मेकिंगबद्दल. आता वेगळ्या फिल्म फेस्टिवलला जातो, इफी असेल किंवा मग नॅशनल अवॉर्ड मिळालेत बरेचसे मला. पण त्या फिल्म फेस्टिवलला नॅशनल अवॉर्डला जी बाकीची माणसं भेटतात, ती ज्या पद्धतीने बोलतात, त्या पद्धतीने डिस्कशन करतात, त्यातनं खूप शिकायला मिळतं. त्यामुळे ह्या शिक्षण सतत चालू असतं. आणि हे सगळं ना आजूबाजूला आपल्या असे गुरु असतात, प्रचंड गुरु आहेत आपल्या आजूबाजूला. कधी कधी माझा डीओपी माझा गुरु बनतो, कधी माझा लेखक माझा गुरु बनतो, कधी कधी माझा म्युझिक डायरेक्टर माझा गुरु बनतो. तो नाही, चुकीचं आहे, तुझ्या सीन करूच नको, इथे हा सीन नको, इथे आपण गाणं करूया, असं बऱ्याचदा झालंय. त्यामुळे सगळे असे आमची इंडस्ट्री अशी आहे ना, फिल्म इंडस्ट्री, आजूबाजूला सगळे मस्त गुरु आहेत. मग मग सगळं लिस्नर इम्पॉर्टंट आहे स्पीकरपेक्षा. अच्छा, लिस्नर मला कळलं पाहिजे की कोणाकडनं मी काय कोणाकडून काय घेतो हे महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी कान आणि डोळे सदैव उघडे असणं हेच शिकवून जातात. अजून एक मोठा मुद्दा आता म्हणजे इतका यशस्वी दिग्दर्शक म्हणून यशस्वी झालेला माणूस
स्वतः मात्र सिनेमे खूप कमी बघतो. हा एक अजून एक मुद्दा याच्यामध्ये मिळाला. पण असं तुम्ही म्हटलात की जे मी वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळे गोष्टी शिकत गेलो, अशाच पद्धतीने तुमच्या 12-13 वर्षाच्या मुलाने तुम्हाला एकदा एखादा प्रश्न विचारला आणि त्याच्यामुळे तुम्हाला काही अंतर्मुख होऊन सिनेमा करावासा वाटला, जो पुढे तुम्ही बालक पालक या स्वरूपात केलात. याला जोडून मला प्रश्न विचारायचा आहे की तो रवी जाधवचा मुलगा होता म्हणून रवी जाधवनी तो अंतर्मुख होऊन त्याच्यावर विचार केला आणि त्याच्यावरती चित्रपट केला. प्रत्येक 12-13 वर्षाच्या मुलाचे वडील रवी जाधव असणार नाहीयेत. आजच्या आपल्या समाजाच्या अवस्थेकडे बघताना बालक पालक ह्या विषयाच्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला तुमच्या मुलाने विचारलेल्या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघा? नाही, मला वाटतं तो अत्यंत सहज प्रश्न होता आणि मला वाटतं प्रत्येक मुलाला अबाउट सेक्स बेसिकली प्रत्येकाला ते प्रश्न पडतात 13-14 वर्षी. आणि आपल्याला माहिती आहे की बेसिकली ब्रिटिशांनी जी आपली शिक्षण व्यवस्था खराब करून टाकली त्यावेळी. अगोदर भारतामध्ये या गोष्टी शिक्षण आधी होतं. आपल्या बऱ्याच मूर्त्यांमध्ये ते दिसतं. आपल्या मूर्त्यांना दिसतं की हा ओपननेस थोडासा होता, पालकांमध्ये एक ओपननेस होता. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे विधी होते ते तुम्हाला सांगून द्यायचे की तुम्ही आता वयात आला आहात. जे कुठे गेले आता? मला आठवतंय आपण 22 जूनचा सिनेमा बघितला, सीताबाईंना न्हाणं आलं. ते विधी व्हायचे आपल्याकडे, आपल्या त्या विधींचं सेलिब्रेशन केलं जायचं. कुठे सध्या तर मग मुलांशी कोण संवाद साधणार? त्यामुळे मला असं वाटलं हे पालकांनीच मुलांचं मित्र व्हायला हवं. आणि म्हणून आय डिड दॅट फिल्म ऑफ सेक्स एज्युकेशन. मला असं वाटतं की ती 2013 रिलीज झाली होती आणि तिथपर्यंत मला वाटतं सेक्स एज्युकेशनवरती भारतामध्ये झालेल्या अत्यंत कमी सिनेमांपैकी तो एक सिनेमा होता आणि तो प्रॉपर थिएटरमध्ये रिलीज झाला होता. आणि त्याच्यामध्ये अख्ख्या सिनेमामध्ये कुठेही सेक्स नावाचा शब्द नाही आहे, अख्ख्या सिनेमात कुठेच नाही. कारण इच्छा अशी होती की पालक आणि मुलांनी एकत्र बसून सिनेमा बघावा आणि ती इच्छा पूर्ण झाली. लोकांनी एकत्र सिनेमा फॅमिलीबरोबर पाहिला आणि खूप जण सांगितलं की वी ओपन टू टॉक अबाउट इट. इट्स अ सिम्पल डिस्कशन, इट्स अ व्हेरी सिम्पल डिस्कशन. इट नीड्स ओनली आय थिंक 15-20 मिनिटं एक तास लागेल फक्त बोलायला आणि देन ती सडनली ती कोंडी एकदम इझी होऊन जाईल नो. आणि त्याच्यासाठी लोक इतका वेळ वाया घालवतात. काय मुलं तर म्हणजे डिप्रेशनमध्ये जातात या गोष्टींमुळे. आणि इट्स व्हेरी सिम्पल थिंग टू जस्ट इट्स नीड अ कन्व्हर्सेशन. तर माझ्या मुलाला प्रश्न विचारले मला, असं काय डॅडी सध्या असं काय माझ्या मैत्रिणी बोलत नाही, त्या असं काय वेगळ्या लागल्या माझ्याशी वगैरे. म्हटलं नाही बाबा, असं आहे, त्याचं हार्मोन चेंज हॅपनिंग, दॅट्स वाय दिस काइंड ऑफ थिंग हॅपनिंग. सो ते म्हणून बालक पालक केलं आणि इट वॉज इंटरेस्टिंग जर्नी फॉर मी ऑल्सो. अगदीच. तर आधी 2 सिनेमे खूप सिरियस होते माझे, नटरंग आणि बालगंधर्व. एक्झॅक्टली. मला सुद्धा एक वेगळं जॉनर एक्सप्लोर करायला मिळालं. तेच मी आता सांगतोय की ह्याची व्हर्सॅटिलिटी जर बघितली तर आपण नटरंग पासून बोलायला सुरुवात केली होती. नटरंग, बालगंधर्व आणि बालक पालक हे 3 जर विषय तुम्ही बघितलेत तर एकमेकाचा दुसऱ्या विषयाशी काही संबंध नाही. आणि तिघांना विषय होता, चौथा टाइमपासला विषय आणि टाइमपास हा आणखीन विदाऊट विषय गेला. आत्ताच्या तुम्ही आता म्हणताना ज्या मूर्तीचा उल्लेख केलात की आपल्याकडे पूर्वीपासून ती पद्धत होती की ते दाखवण्याची पद्धत शास्त्र होती, आपले विधी होते. हा, तर त्याचाच एक पुढचा टप्पा म्हणजे तुमचा अजून एक असाच कॉन्ट्राव्हर्सियल, ज्याला पुढे कॉन्ट्राव्हर्सी झाली त्याच्यामुळे, म्हणजे ती तुम्ही केलीत नाही असं तुमचं म्हणणं आहे, पण तरी सुद्धा त्या सिनेमाने कॉन्ट्राव्हर्सी झाली. तो सिनेमा म्हणजे न्यूड. मुळात न्यूडला सुरुवात करण्यापूर्वी ह्या आपल्या समाजाला अजूनही माहीत नाही म्हणून तो प्रश्न विचारतो की न्यूड मॉडेलिंग म्हणजे काय ते थोडक्यात सांगा आणि आपण न्यूड या सिनेमाकडे जाऊया. जे स्कूल ऑफ आर्टमध्ये जे फाईन आर्ट जे आहे ना, त्या फाईन आर्टमध्ये इव्हन कमर्शियलमध्ये इन सर्टन एक्सटेंट जेव्हा आपण अॅनाटॉमी म्हणजे शरीरशास्त्राचा जे अभ्यास करतो त्याचे जे प्रपोर्शन्स असतात चित्र काढताना किंवा मूर्ती घडवताना, त्या प्रपोर्शन्सचा आपल्याला खूप खूप उपयोग होतो. तर त्यासाठी ते परफेक्ट प्रपोर्शन्स कळावेत म्हणून लाईव्ह न्यूड मॉडेल बसवले जातात जे मेल असतात आणि फिमेल असतात. म्हणजे अगदी 16 वर्षाचा तरुण ते 30-35 माणूस ते अगदी 50-60 वर्षाचे वाजोबा, सेम इवन फिमेल मॉडेलसुद्धा ते बसवले जातात. एक 20-30 जणांचा ग्रुप असतो. तो ग्रुप त्यांचं स्केचिंग करतो आणि पेंटिंग करतो. तर ही परंपरा जेमध्ये खूप वर्षापासून चालू आहे. पण बऱ्याचदा असं होतं ना की मला असं लक्षात आलं की हे जे आमच्या अभ्यासामध्ये खूप महत्त्वाचे टूल होणारे मॉडेल्स त्यांच्या घरी बऱ्याच सांगत नाहीत की ते काय काम करतात, कारण सांगणार कसं. तर त्यामुळे असं वाटलं याच्यावर चर्चा व्हायला हवी, याच्यावर डिस्कशन व्हायला हवं की एक आमच्या एज्युकेशनसाठी एक खूप महत्त्वाचं हे असणार आहे, स्वतः घरी सांगू शकत नाही मी काय काम करतो, लाजेपाई. तर म्हणून म्हटलं एक सिनेमा तो करावा. हा विषय माझ्या मनात खूप वर्षापासून होता.
पण कसं होतं ना, असे विषय आणायला किंवा त्याच्यावर फायनान्स करायला, फंडिंग करायला कोण पटकन तयार होत नाही. कारण हा विषय मला माहिती आहे सिनेमा चालणार नाही अजिबात. त्यामुळे मग कुणाला कन्व्हिन्स करू मी. पण लकीली जे 5-6 वर्ष काम केलं होतं टाइमपास 2 पर्यंत, आय थिंक तिथपर्यंत लोकांचा विश्वास होता की हा जर करेल ते वाईट नाही करणार आणि वल्गर नाही करणार मुळात. त्यामुळे मग कुठेही वल्गॅरिटी न ठेवता, कुठेही ऑप्सिन काही कोणाला वाटणार नाही ह्याची पूर्ण खात्री घेऊन तुम्ही सिनेमा केला होता. आणि तो सिनेमा मी माझ्या कॉलेजला, माझ्याकडनं ते एक माझ्या कॉलेजला गिफ्ट असं म्हणू शकतो आपण, की ज्या कॉलेजमध्ये आम्ही शिकलो सगळे, तर त्यासाठी ते गिफ्ट होतं. आणि तो विषय असाच होता की बेसिकली कितीही कपडे जरी घातले तरी लोकांची बघण्याची दृष्टी तशीच असते स्त्रियांकडे बघण्याची. पण जेव्हा समोर न्यूड मॉडेल बसलेलं असेल तरी सुद्धा आर्टिस्टच्या मनात कधी कसे विचार येत नाही. तर अशी दृष्टी जर सगळ्यांची झाली तर काय होऊ शकतं असं मनामध्ये एक वेग थॉट त्यावेळी आला होता. आणि त्या थॉटच्या त्या ध्येयापैकी तो सिनेमा केला होता. आणि त्यावेळी कॉन्ट्रीब्युट झाली, पण कॉन्ट्रीब्युशन मी स्वतः कधी पडलोच नाही. कारण मला बेसिकली माझं म्हणणं होतं की हा सिनेमा मला थिएटरमध्ये रिलीज करायचा आहे, त्याला प्रॉपर सेन्सॉर मिळावं. आणि मग त्याला आधी सेन्सॉर मिळत नव्हतं. मग त्याच्यानंतर सेन्सॉरने कमिटी बसवली. त्या कमिटीला विद्या बालन यांना त्यांनी चीफ बनवलं आणि तिने तो सिनेमा बघितला. आणि सिनेमा बघून तिने 20 मिनिटं माझा हात पकडून बसली होती विद्या बालन. म्हणाले की रवी असे सिनेमा हिंदीत का होत नाहीत, असे विषय आपल्या हिंदीमध्ये का होत नाही, आणि खरंच तू हा सिनेमा हिंदीत केला तर मला सांग. तो बेसिकली कसं होतं ना की माझं उद्दिष्ट काही खळबळ माजवण्याचा किंवा माझं उद्दिष्ट असं काही हे करायचं नव्हतं. असं मी कधीच केलं नाही, याच्या आधी पण कधी केलं नाही. म्हणजे बालकपणालाच खळबळ केली असेल तर मला त्या विषयात तसं काय करायचं असतं. पण माझं तो मुळात पिंडच नाही आहे. त्यामुळे मला असं ते आवडत नाही खळबळ किंवा कॉन्ट्रोवर्शियल काहीच. त्यामुळे मी जेव्हा कॉन्ट्रोवर्स झाले मी तुला लांब राहिलं सगळ्या कॉन्ट्रोवर्शियलपेक्षा. आणि त्यावेळी माझ्या मुलाच्यावर ट्रीटमेंट चालू होती बँगलोरला. त्यावेळी मी पण त्यावेळी बँगलोर सुद्धा होतो. त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे जे झालं त्यानंतर मी एक मित्रांना शॉर्ट फिल्म केली होती. मित्रा त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं. पण असं ड्यूला जे हे मिळालं होतं क्रेडिट ते अजून मिळालं असं मला वाटतं. तुम्ही आत्ताच म्हणालात की न्यूड हा सिनेमा करताना ती नजर डेव्हलप करायची किंवा त्या ज्या नजरेने ते न्यूड मॉडेल समोर बसलेला असताना तो आर्टिस्ट ते चित्र काढत असतो किंवा ती जी त्याची कलाकृती करत असतो, तर ही नजर डेव्हलप करण्यासाठीचा हा म्हणून प्रयत्न म्हणून मी न्यूड सिनेमा केला. आजच्या समाजाकडे बघताना किंवा चित्रपटाचा जो प्रेक्षक आहे आजच्या आपल्या, तर हा तुम्ही न्यूड ह्या सिनेमाचा प्रयत्न केल्यानंतर आजच्या आमच्या प्रेक्षकाची नजर त्या दृष्टीने बदलली आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, कारण हल्ली झालंय काय माहितीये का, लोकांना नाव ऐकून असं वाटलं की हे काहीतरी वल्गर फिल्म असेल म्हणून लोकांना न्यूड नाव सर्च केलं. अच्छा. तर मला असं पर्सनॅलिटी कुठे चुकत झाली माझी कुठेतरी. ते नाव खरंच बदलायला हवं असं वाटायला लागलं मला. कारण मग तो विषय जास्त पोचला असता. आणि मला त्यावेळी बऱ्याच लोकांनी सजेस्ट सुद्धा केलं होतं नाव बदल सिनेमाचं. लोक ज्यांना जेन्युनली चांगलं काम बघायचं ती लोक सिनेमा बघतील. तर कदाचित मला असं वाटतं की न्यूड ह्या नावामुळे कदाचित काही चुकीच्या लोकांसुद्धा सिनेमा पाहिला असेल तो. त्यावेळी नाव असं काय बघायला मिळेल. तर कधी मला असं वाटतं कधी कधी आपली जजमेंट चुकते आणि ते आपल्याला कळलं तर उत्तम असतं. तर मला असं वाटतं त्यात माझी जजमेंट नक्कीच चुकली. आणि मग ज्यांनी तो खरा बघायला हवा होता त्यांनी कदाचित तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत तो पोहोचला नसेल. किंवा तुम्ही मगाशी म्हणलात की अशा प्रकारचे पिक्चर चालत नाहीत असं, मग त्याप्रमाणे हा पण चालला नाही का? नाही, न्यू थिएट्रिकल नाही वर चालला, म्हणजे कमर्शियल अँगल. कमर्शियल नाही चाललं. पण त्याला अवॉर्ड्स प्रचंड मिळाले खूप ठिकाणी. म्हणजे इंटरनॅशनली त्याला खूप अवॉर्ड्स वगैरे मिळाले. आणि ज्याला एस्थेटिकल सिनेमा आवडतात ना त्याचे प्रत्येक फ्रेमिंग त्यांना पेंटिंग सारखं वाटलं. म्हणजे ज्याला मानसिक चालला असं म्हणता येईल त्याला, की जो कलाकाराला एक समाधान देऊन जातो एखादी. ते मध्ये लागतं ना. म्हणजे कसं होतं ना, कमर्शियल फिल्म आणि हे असं काही वेगळं मानत नाही मी. मला असं वाटतं बेसिकली सिनेमा आहे आणि लोकांना काही वेळेपुरती तो असा आवडतो. 1-2 तासाचा एक टाइम स्पेंड असतो ज्यात तो लोकांनी आपला वेळ दिलेला असतो. किंवा बघा या 2 तास मी तुझं काम बघणार आहे बघा का, तर 2 तासामध्ये तू काय काय दाखवणार मला. तर तो टाइम त्याने आपल्याला दिलेला असतो आणि तो टाइम महत्वाचा असतो त्यांच्या लाईफमधला. त्याच्यामध्ये मग आपण कुठे विचार करणार की मी आर्टिस्टिक फिल्म करतोय का, मी कलात्मक सिनेमा करतोय का, मी आता ह्या फिल्म नॅशनल अवॉर्ड जिंकणारच किंवा हा फिल्म धोधो चालणार. मला असं वाटत नाही. जेव्हा कोणताही डिरेक्टर, कोणताही लेखक, कोणताही कलाकार जेव्हा एखादा सिनेमा साईन करतो तर त्याच्या मनात असं काही नसतं. एक ठोकताळे बेसिक असतात की हा कमर्शियल सिनेमा टाईप आहे का, याची मांडणी अशी आहे. ह्या सिनेमाची मांडणी थोडी अशी कलात्मक आहे हे माहिती असतं. पण हा कलात्मक सिनेमा म्हणून त्याला सगळे अवॉर्ड मिळतील नॉट शुअर. किंवा हा एकदम कमर्शियल मांडणी आहे म्हणून त्याला हा 100 करोड सिनेमा कमवेल नॉट शुअर. शेवटी जे अल्टिमेटली जे परमेश्वर आहेत रसिक प्रेक्षक ते ठरवतात की बाबा तू चुकलायस, हे तू चांगलं केलंयस. याच धर्तीवरचा एक थोडासा अजून एक असाच प्रश्न आहे की जो थोडासा कॉन्ट्रावर्सी म्हणून त्याच्याकडे नेहमीच बघितलं गेलं, पण एका यशस्वी दिग्दर्शकाशी गप्पा मारतोय म्हणून तो प्रश्न विचारण्याचा मोह मला आवरत नाहीये.
की एक परवलीचा शब्द सध्याच्या मराठी किंवा हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये झालेला आहे, तो म्हणजे कास्टिंग काउच. ओके. कास्टिंग काउच ह्या सगळ्या प्रक्रियेबद्दल मला विचारायचं नाही, त्याच्याबद्दल आपल्याला ह्या एपिसोडमध्ये बोलायचंही नाही. परंतु आज 2008 सालापासून 2024 म्हणजे 16 वर्ष तुम्ही मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा हिंदी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा दिग्दर्शक म्हणून नावारूपाला आल्यानंतर खरंच याची गरज आहे कसली कास्टिंग? कारण आणि हा प्रश्न तुम्हाला विचारण्याचं कारण स्पेसिफिकली वेगळं अजून असं आहे की ह्याचे जे व्हिक्टिम्स तयार केले जातात ते नॉर्मली बऱ्याचशा वेळेला दिग्दर्शक आणि निर्मातेच असतात. तर त्याच्यामुळे ज्या कास्टिंग काउच बद्दल ज्यांच्याविषयी बोललं जातं त्यातल्याच एका दिग्दर्शकाशी आज गप्पा मारतोय, म्हणून मला हा प्रश्न विचारायचा वाटतो की मुळात ह्याबद्दलची कायम ओरड आम्ही सर्वसामान्य प्रेक्षक, आम्ही म्हणण्यापेक्षा सर्वसामान्य प्रेक्षक समाज माध्यमातून जी वाचतो कास्टिंग काउच बद्दल, त्याची मुळात ह्याच्यामध्ये ह्याची खरंच गरज आहे का? म्हणजे मला असं त्याच्यामध्ये वाटतं की खरंच तुमच्याकडे म्हणजे तुम्ही एका मागे एका मुलाखतीत तुमच्या असं म्हणाला होतात की अशा प्रकारे जर काही करायला लागलं तर त्याच्यापेक्षा मी उपाशी राहीन, असं एक तुमचं स्टेटमेंट होतं. तर अशा तडजोडी करूनच कायम यश मिळवायचं याची खरंच गरज आहे का तुमच्या इंडस्ट्रीमध्ये? अजिबात नाही. मी तुम्हाला खरं सांगतो, ट्रस्ट मी आणि विश्वास ठेवा माझ्यावरती. आता जे नावाजलेले मोठे कलाकार आहेत आपल्याकडे, मेल फिमेल दोन्ही म्हणतोय मी, मोठे डिरेक्टर आहेत, मोठे म्युझिक डिरेक्टर आहेत, मला वाटत नाही ह्या सगळ्यांनी ह्यातनं हे सगळे ह्या कास्टिंग काउच थ्रू आले आहेत. मला जेन्युइनली असं वाटतं, इनफॅक्ट ह्या ज्या गोष्टी मी ऐकतो आणि मी याचा कम्प्लीट नकार पण देत नाही, मी ह्या गोष्टी ऐकल्या आहेत, माझ्या कानावर या गोष्टी आल्यात की अशा गोष्टी घडतात, पण हे कधी आमच्यासमोर कोण ओपनली बोलत नाही. जर मी सिनियर आहे आणि माझ्या टीममधलं कोणी असं केलं की तो दुसऱ्या दिवशी घरात म्हणजे तर प्रश्नच येत नाही. त्यामुळे म्हणजे आमचं सेट तर खूपच स्ट्रिक्ट असतो. त्यामुळे आमच्या सेटवरती माझी बायको मेघनाच प्रोड्युसर असल्यामुळे ती सेटवरती असते आणि ती खूप स्ट्रिक्ट आहे या सगळ्या गोष्टींबद्दल. पण मी ऐकलंय, मी हे डिनाईंग करत नाही, मी ऐकलेलं की अशा गोष्टी होतात. पण मी सगळ्यांना सांगेन की हा मार्ग चुकीचा आहे, हा मार्ग नाही आहे. मार्ग एकच आहे, प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस, वर्क हार्ड, एकांकिका करा, एकांकिका करून मग त्यातनं नाटकामध्ये या, नाटकामध्ये काम करा, प्रॅक्टिस करा. मिनवाल तुम्हाला सिनेमा मिळाला तर वेल अँड गुड, अदरवाईज थिएटर करत राहा, मग सिनेमा मग सिनेमातनं येणारा स्टार्डम, मग सिनेमाच्या मागे एक सिनेमा मिळून काय होत नाही, मग पुन्हा सिनेमा मागे एक सिनेमा, तुम्हाला सातत्य राखणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे इट्स अ पार्ट ऑफ कॉइन नाव. म्हणजे आम्हाला माहिती आहे हे कुठेतरी घडतंय, पण जनरली जेव्हा आम्ही मित्र किंवा जे असे इंडियाचे लोक बसतो ना, आम्हाला हे ऐकून लाज वाटते खूप. आम्हाला असं ऐकून वाटतं की ते होत आहे. मी उलट अशा बऱ्याच मुला मुलींना भेटलोय की या कारणामुळे त्यांच्या फॅमिलीने त्यांना या इंडस्ट्रीत येऊ दिलं नाहीये, त्यांनी ऐकलंय की अशा गोष्टी होतात म्हणून. पण मला तर तुम्ही प्रत्येकजण जर स्वतःच सबळ असेल, स्वतःवरती प्रचंड विश्वास असेल आणि स्वतःवरती खात्री असेल की मी हे करू शकतो, तर त्यांना या गोष्टी करायची गरज नाही अजिबात नाही. आणि तुम्ही आता जसं म्हटलात की हे ऐकून आम्हाला लाज वाटते, तर हा तुमचा प्रामाणिकपणाच तुमच्या सगळ्या या झालंय. माझ्या ऑफिसमध्ये एक मुलगी होती, अकाउंटंट होती, तिचं लग्न जुळत नव्हतं इतके दिवस. शेवटी माझ्या बायकोचं लग्न जुळत का नाही, तेव्हा ती म्हणते मी प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करते ना म्हणून माझ्या लग्न करत नाही, वेगळे काम करतो, जॉब सोड. तिने जॉब सोडला, दुसरे कामाला लागले की लग्न झालं तिचं. सो बेसिकली हे आहे, तुम्ही जो म्हणताय ना तो मुद्दा बरोबर आहे. लोकांनी ऐकतात, लोकांनी हे होत नाही डिनाय पण करतात, कारण प्रत्येकावर डिपेंड आहे की हाऊ स्ट्रॉंग. हा, म्हणजे तुम्ही किती पद्धतीने किंवा त्याच्यात आहारी किती जायचं, किंवा तुम्ही आता जसं म्हणलात की तुम्ही जर काम करण्याची तयारी असेल, मेहनत करण्याची तयारी असेल, तर निश्चितपणे अशा मार्गाला जाण्याची गरज नाही. आणि केवळ या कारणासाठी म्हणून ते क्षेत्र बाजूला करण्याची सुद्धा गरज नाही, असंही आज या माध्यमातून आपल्याला लोकांना सांगता येईल. आता तुम्ही म्हणताना की तुम्ही एकांकिका करा, तुम्ही नाटकात काम करा, तुम्ही अभिनय करा आणि मग तुम्ही मेहनत करून पुढे या. सिनेमाच्या मागून म्हणजे कॅमेऱ्याच्या मागून रोल ॲक्शन कॅमेरा म्हणणारे रवी जाधव ना कॅमेऱ्याच्या समोर यावंसं सुद्धा एकदा वाटलं कच्चा लिंबूच्या निमित्ताने. तर हाही एक म्हणजे अभिनेता होणं किंवा अभिनेता व्हावं, मागून पुढे यावं असं वाटण्यामागे काही स्पेसिफिक कारण होतं? मला वाटण्यापेक्षा माझ्यात जास्त प्रसाद ओकला वाटलं ते. अच्छा. ते प्रसाद ओक वॉज व्हेरी शुअर अबाउट इट. मी घाबरलो होतो, बरं म्हणजे जेन्युअनली घाबरलो होतो. कॅमेरा फेस करणं सोपं नाही. हे मोठे मोठे कलाकार हे कसे कॅमेरा फेस करतात आणि इतके इझिली फेस करतात, इट्स अ डिफिकल्ट टास्क. आणि मला जेव्हा प्रसादने सांगितलं, प्रसादने मला बोलवलं एकदा मिटिंगला आणि म्हणाला मी असा सिनेमा करतो कच्चा लिंबू, आणि नुकताच वेगळे किंवा कॉफी आणि बरंच काय नावाचे सिनेमे प्रोड्यूस केले होते. तेव्हा म्हटलं मी प्रोड्यूस करू का सिनेमा, तुझी अशी इच्छा आहे, कारण सिनेमा स्टोरी मला खूप आवडली.
तर नाही तसं नाहीये, तू याच्यात ऍक्टिंग करायची इच्छा आहे. तर मला वाटलं की छोटासा रोल असेल, कारण मी आणि नागराजने आधी एका छोट्या फिल्ममध्ये, बाजी नावाच्या फिल्ममध्ये 1 सेकंद अर्धा सेकंदचा रोल केला होता. आता पण याच्यापुढे संजय जाधवची एक फिल्म आहे कलावती, त्यात पण असं 1 सेकंदचा रोल केला आहे. मित्र दोस्ती काही आम्ही काही करू शकतो. मित्र कॉल करतात, ये ना थोडंसं काहीतरी कर, तसं मला वाटलं काहीतरी असेल. नंतर कळलं नाही एक महत्वाची भूमिका आहे हे कळलं मला. तिथपर्यंत मला माझे को ॲक्टर माहीत नव्हते. म्हटलं माझं तू करून घेशील ना माझ्याकडनं वेसल वगैरे, तो करून घे. एक तर माझं बोलणं बोबडं आहे. म्हटलं ते तू कसं माझं करून घेणार, तो मी करतो हँडल, डोंट वरी अबाउट इट. म्हटलं ठीक आहे. नंतर जे आमचं वाचन होतं सिनेमाचं, त्या वाचनाला तर मी म्हणजे मला कळलं की माझी को ॲक्टर सोनाली कुलकर्णी आहे, सिनियर, म्हणजे जी खूप जबरदस्त ॲक्टर आहे. बरं, माझे जे मित्राचे रोल करतात ते अनंत महादेवन आहेत. म्हटलं हा. आणि नंतर जे याचे बॉस दाखवले आहेत सोनाली कुलकर्णीचे, ते सचिन खेडकर आहेत. आता सचिन खेडकर सोनाली कुलकर्णी याचं मी धस झालं मला एकदा ह्यांच्यासमोर अभिनय करायचं. पण ऑल क्रेडिट गोज टू माय डायरेक्टर प्रसाद ओक. आणि त्यांनी खरं सांगतो म्हणजे इव्हन डबिंग काम करताना सुद्धा, सीन समजवताना सुद्धा आणि डबिंगमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी करून घेतलं, प्लस सोनालीने सचिनने ज्या पद्धतीने मला सांभाळून घेतलं, त्यामुळे ते काम झालं. आणि माझा किस्सा आहे, म्हणजे माझे वडील तो सिनेमा बघायला गेलेले आहे डोंबिवलीमध्ये. आणि त्यात एक सीन आहे की मी ट्रॅकवरती उभा असतो रेल्वेच्या आणि समोर ट्रेन येते. तर मी नव्हतो गेलो सिनेमा, पण वडील गेले होते. आणि तो मी असं ती ट्रेन येत होती, मी उभा आणि असं की आय एम ट्राईंग टू सुसाईड असं ते एक इमेज तयार करायची होती. तर माझे वडील ती ट्रेन अशी जवळ ती थिएटरमध्ये उभे राहून किंचाळले वगैरे. तर एवढा इम्पॅक्ट झाला होता. आणि आय एम व्हेरी हॅपी की तो इम्पॅक्ट झाला. मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतं की त्या सिनेमाला मराठीचा त्या वर्षीचा सर्वोत्तम सिनेमा म्हणून नॅशनल अवॉर्ड मिळाला. त्यामुळे कुठेतरी ती आमच्या सगळ्यांच्या कामाला ती पोस्ट पावती होती. आणि ऑल क्रेडिट गोज टू डेफिनेटली प्रसाद डायरेक्टर, आणि ज्यांनी लिहिलं आहे ते तर जेवण ते कमालच होते. पण ते वडील तुमचे तो सीट बघताना उभे राहून किंचाळले, हेच तुमच्या अभिनयाला मिळालेला अवॉर्ड आहे एक प्रकारचं, की तो तितका जिवंत वाटला. आणखीन पण त्यानंतर कोणी काम दिलं नाही मला अजून तो दुसरा दिग्दर्शक जो माझा विश्वास ठेवला, अजून तुम्ही त्याची वाट बघतो. नाही, त्याच्यासाठी म्हणून त्याच्यापेक्षा वेगळा प्रश्न त्याचसाठी विचारतो की ज्या वेळेला तुम्ही कॅमेऱ्याच्या मागे उभे राहून अभिनेत्याकडून काम करून घेत असता, त्यावेळेला आता तुम्ही कॅमेऱ्याच्या समोर जेव्हा गेलात, तेव्हा तुमच्यातल्या दिग्दर्शकाला त्या भूमिकेत गेल्यानंतर काही वेगळं शिकायला मिळालं का? नाही, ऍक्च्युली ना ते खूप ते टास्क असतं. कसं असतं ना की जेव्हा मी ऍक्टिंग करतोय आणि जेव्हा माझा डिरेक्टर समोर आहे आणि त्यांनी माझा विश्वास ठेवला की हा काम करू शकतो, देन मी कम्प्लीट त्याला सरेंडर जातो. म्हणजे मला असं वाटत असतं आतून, असं वाटतं ना की तो लाईट थोडंसं असं, पण नाही, त्या मोमेंटला आपल्यातलं हातलं सगळं ते थांबवून कम्प्लिटली दॅट वी थिंक लाईक अ ऍक्टर. जसं मी अनन्या प्रोड्यूस केला, किंवा मी कॉफी अँड बस काही केला, किंवा अँड द वाटके फिल्म प्रोड्यूस केली. त्या अख्ख्या सिनेमामध्ये माझा डिरेक्टर म्हणून सहभाग शून्य आहे. ते त्यावेळी मी फक्त प्रोड्युसर होतो. त्याच्यामध्ये तो सिनेमा मार्केट कसा करावा, सिनेमाचं कॅम्पेन कसं असेल हे मी पाहिलं. पण तो सिनेमा डिरेक्ट करण्याचं क्रेडिट सगळ्या त्या दिग्दर्शकाने, त्यांनी केलेलं आहे आणि ते त्यांचं क्रेडिट आहे. त्यामुळे मला वाटतं आपल्याला जी भूमिका दिलेली आहे, आपण ती भूमिका अत्यंत इमानदारीत पार पडायची. मी आदल्या ह्याच्यावेळी अशी भूमिका केली, तो एक्सपिरियन्स सांगत बसून तिथे दुसऱ्यांचा वेळ घालण्यात काही अर्थ नाही. दिग्दर्शकाचा अभिनेता असणं हे त्याच्यातून. पण तुम्ही म्हणे अभिनय सुद्धा इतक्या प्रामाणिकपणे केलात की त्या एका अभिनयामध्ये म्हणजे तिथे ती जी व्यक्तिरेखा होती, तर ती 14 दिवस झोपत नाही म्हणून तुम्ही म्हणे झोपलात नाही 14 दिवस, म्हणजे इतका सिरियसली पण भूमिका तशी होती ना की. आणि त्यावेळी लकीली असं होतं, मी बँजो नावाची फिल्म शूट करत होतो, तर माझ्या गाण्याचं शूटिंग सगळं नाईटला असायचं. आणि मी त्याचा ऍडव्हान्टेज घेतला नाही आणि असं म्हटलं की हे बघा, म्हणजे आणि बँजोचा शेवटचा दिवस शूटिंगचा संपला आणि 2 दिवसानंतर कच्चा शूटिंग चालू झालं. त्या बँजो शूटची माझी फोटो बघतो, ती दाढी दिसायला सुरुवात होईल आणि ते जागरण कंटिन्यू 14 दिवस जागरण होतं जवळजवळ. म्हणजे जो दिवसा झोपायचो, रात्री जागायचो. एक बेसिकली मूड असा आणला होता की प्रयत्न करून बघूया काय होतं. त्याला जो एक स्थूल जाडा हवा होता तो तुम्ही होतोच, ओरिजिनल होतो, त्यामुळे त्यात काय विषय वाटला नाही. पण थकावट, थकलेपणा, कारण डिरेक्टर लोक थोडं लेझी असतो आणि आम्हाला थोडं चेअर काय कोल्ड्रिंक लेके या, बेटा ये लेके या, ते आमच्या सेटवर तर आमची ना खूप चंगळ खूप चांगली असते. तशावेळी मग स्वतःला ते एक थोडा वेळ दिला होता की जे ऍटलीस्ट पडद्यावर बघताना तो अगतिकता बाबाची दिसली पाहिजे. त्या बात म्हणजे हाही एक विशेष प्रयत्न आणि किंवा वेगळेपण म्हणून त्याच्यातलं बघायला लागेल. अगदी रवीजी, मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे येताना 2008 साली नटरंग पासून सुरू झालेला प्रवास आता 2024ला मैं अटल हूं इथपर्यंत येऊन थांबला.
एक वेगळा म्हणजे भारतातल्या संपूर्ण भारताने ज्यांच्याकडे एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून अत्यंत आदराने पाहिलं, म्हणजे राजकारणाच्याही पलीकडे जाऊन ज्या व्यक्तिमत्वाकडे संपूर्ण देशाने नव्हे तर जगाने पाहिलं, त्या अटल बिहारी वाजपेयींबद्दल चित्रपट करतानाच्या भावना काय आणि एकूणच मैं अटल हूँ या चित्रपटाबद्दलची आपली भूमिका आणि त्याचा अनुभव. अद्भुत प्रवास होता. जेव्हा मी ताली नावाचा एक वेब सिरीज केली, ती गौरी सावंत यांच्यावर बेस्ड होती, बायोग्राफी होती, त्या सुष्मिता सेनने काम केलं आणि तिचं पोस्ट प्रोडक्शन चालू होतं आणि मला ऑफर आली की असाचा सिनेमा करायचा आहे, अटल बिहारी वाजपेयींचा सिनेमा करायचा आहे. माझं कनेक्शन कसलं माहिती आहे, जे मधलं कनेक्शन. जे मध्ये आम्ही कलाकार मुलं बसत होतो, तर एखादा कलाकार राजकारणामध्ये गेला तर आम्हाला खूप आनंद व्हायचा. म्हणजे बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे असतील, उद्धव असतील, जे मधले आणि ते पॉलिटिक्समध्ये आहेत, तर आम्हाला आतून. आणि अटल बिहारी वाजपेयी कवी होते, एक कलाकार होते, मग कवी प्राईम मिनिस्टर, आतून असं एकदम म्हणजे एक पोएट प्राईम मिनिस्टर होऊ शकतो, त्याच्या शब्दात ती ताकद होती. त्या शब्दांमुळे ते मग पत्रकार बनले, त्या शब्दांमुळे मग ते पुढे गेले, त्याचं वक्तृत्व, त्यांची भाषणाची शैली, ते ना कुठेतरी बॅक ऑफ माइंड होतं. पण त्यांच्याबद्दल मला तेवढंच माहिती होतं जेवढं गुगलमध्ये आहे किंवा ते आहे, त्याच्या पलीकडे मला माहिती नव्हतं. तेव्हा जेव्हा अपॉर्च्युनिटी आली तर कसं होतं ना, आपण जेव्हा कोणता सिनेमा स्वीकारतो किंवा नाकारतो, याच्यामध्ये मेन प्रमुख मुद्दा असतो की या सिनेमात मला काय शिकायला मिळेल. त्या सिनेमात मला शिकायला काय मिळणार स्कोप आहे का, तेव्हा मी सिनेमा नक्की करणार. का त्यात मला काहीतरी त्याच्यात अशा गोष्टी एक्सप्लोर करायला मिळतील जे मला माहितीच नाही. म्हणजे पुन्हा मी लव्ह स्टोरी करायचा प्रयत्न करा, टाइमपासमध्ये मी केलंय, मला माहिती आहे तो झोन, मला माहिती आहे. तमाशा सिनेमा मी केलाय, नाट्यसंगीत सिनेमा मी केलाय. पण हा पॉलिटिकल राजकारणामध्ये असणारा माणूस याची बायोग्राफी मी कधी केली नव्हती. आणि राजकारणामध्ये आता सध्या सगळ्यांचं जे मत आहे ना की राजकारणात फक्त गुंड येतात, राजकारण असं जे मत लोकांचं झालं की राजकारण लोक काही नाही पैसे खात होतो, हे जे सामान्य माणसाचं मत झालंय ना, ते मत खोडून टाकणारा सिनेमा. की एक अत्यंत सुशिक्षित, अत्यंत शिकलेला एक तरुण मुलगा, ज्याच्या कवितांवरती, ज्याची एक कविता संघामध्ये फेमस होते, हिंदू तन्मन हिंदू जीवन, ती कविता संघातल्या प्रत्येक शाखांमध्ये गायली जाते, ज्याचं कौतुक श्याम प्रकाश मुखर्जी नावाचे एक मंत्री त्यांना त्याचं कौतुक पोस्टरवरती केली आहे. पण राष्ट्रधर्माच्या मॅगझिनसाठी ते लिहायला सुरुवात करतात. त्यांचे लेखणीत ते अशा गोष्टी लिहितात, कविता, की त्यांच्यामुळे हळूहळू त्यांना सांगितलं तुम्ही आता तुम्हाला समाजात बदल घडवायचा असेल तर तुम्हाला राजकारणात यावंच लागेल. त्यांची इच्छा अजिबात नव्हती, म्हणजे तुम्हाला यावं लागेल, तर तुम्हाला बदल, सकारात्मक बदल तुम्हाला हवा असेल तर. आणि म्हणून ते राजकारणामध्ये इतकं इंटरेस्टिंग होतं. मला असं वाटलं की आजचा तो तरुण मुलगा आहे, इन्क्लुडिंग माझा मुलगा असेल, त्याला वाटते पॉलिटिक्स नाही मजा नाही, माझं काम नाही ते, बरं का. तर अशी सुशिक्षित मुलं, ज्यांची लेखणी उत्तम आहे, ज्यांचं वक्तृत्व उत्तम आहे, ज्याच्यात आणि ज्यांना कधी मनापासून वाटतं की कधी समाजात चेंज व्हावी. आणि माझा देश पहिले आम्ही गाणं त्यात केलं की मला भारत पहिला, त्याच्या बाकी सगळं नंतर, देश पहिला, मग माझ्या पार्टी जे काय आहे ते, असा विषय करायला मिळण्याची संधी मिळणं म्हणून स्वतःला मी भाग्यवान समजतो. मग प्रचंड रिसर्च आणि मग अनेक लोकांना भेटणं, त्यांच्या आठवणी हे करणं. पण आधीच आम्ही कबूल केलं होतं की 2 तासामध्ये अशा अनेक गोष्टी असे लोक म्हणते ते तुम्ही दाखवलं नाही, ते तुम्ही दाखवलं नाही. पण 2 तासात मला पर्सनली डिरेक्टर असं वाटलं की ज्या इन्स्पायरिंग घटना आहेत त्यांच्या लाईफमध्ये त्या दाखवण्याचा आपण इमानदार प्रयत्न करायचा. त्यामुळे मैं अटूल्य सिनेमाला मी अत्यंत इमानदार चित्रपट म्हणतो की जो अत्यंत मनापासून अत्यंत इमानदारी सिनेमा झाला. त्याचं उद्दिष्ट असं होतं की राजकारण वाईट नसतं, राजकारण चांगलं असतं, आणि अशी माणसं आपल्या भारतात होऊन गेली आहेत, त्यांनी राजकारणामधूनच समाज बदललेला आहे. अगदी राजकारणामधूनच समाज बदलला, किंवा राजकारण वाईट नसतं, किंवा समाजाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन, समाजाचा दृष्टिकोन त्या राजकारणाकडे बघण्याचा हा शिकवण्याचा प्रयत्नही एका पद्धतीने तुम्ही या मैं अटल हूँ या सिनेमातून केला. जसा तुम्ही तुमच्या सगळ्या जवळपास प्रत्येक चित्रपटातून अशा प्रकारचा काहीतरी एक समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न केलात. आणि आता तुम्ही जसं म्हणालात त्याच्या पद्धतीनं एक सुसंस्कृत आणि सुशिक्षित समाज आणि त्याची जी एक विचारधारा आहे की जी आपली हिंदुत्वाची भारतीय विचारधारा आहे, ती केवळ सांगतच नाही तर ती आचरणात आणून, म्हणजे तुम्ही मगाचपासून जे आपण गप्पा मारतोय ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने कुठलीही तडजोड न करता मी माझ्या कामाशी प्रामाणिक राहून काम करत राहीन आणि मग मला त्याच्यामधून यश मिळत राहील, अशा प्रकारचं यश तुम्हाला मिळत गेलं. रवी दादा, या आजच्या मुलाखतीसाठी तुम्ही वेळ दिलात त्याच्याबद्दल तुम्हाला आधी सर्वप्रथम खूप धन्यवाद देतो. कारण इतक्या तुम्ही आज आता काल इथे या गावामध्ये आलात तुमच्या या उत्सवासाठी म्हणून, आणि आज ही आम्हाला संधी मिळाली. या मुलाखतीचा समारोप करताना काय सांगाल? नाही, मला एक खूप नॉस्टॅल्जिया होतोय. म्हणजे मला असं वाटतं की ज्या गावात
आम्ही यायचो. एक एसटी सकाळी यायची, एक एसटी संध्याकाळी जायची. त्यामुळे एकदा तुम्ही आतमध्ये आलात की संपर्क तुमचा बंद. तर तुमचं जे एंटरटेनमेंट आहे ते तुम्ही देवळात यायचं, तिथे जे चालू असेल ते तुमची टर्नओव्हर. आज तो दिवस आहे आणि आज हा दिवस आहे की माझ्या गावात बसून माझा इंटरव्ह्यू चालू आहे, जो यूट्यूबसाठी होतो आहे. आणि त्यावेळी खूप आनंद होतो की माझा गावात मला वाटतं पहिला इंटरव्ह्यू आहे. इव्हन गावात बनण्यापेक्षा कोकणात होणारा पहिला इंटरव्ह्यू असं म्हणू शकतो आपण. त्या त्यामुळे खूप आनंद होतोय आणि खूप ओपनली बोलता आलं, छान गप्पा मारता आले. आणि मला जनरली असं वाटतं की कोकणामधले फक्त कलाकारच नाहीत, तर आपले सायंटिस्ट, आपले खूप मोठे मोठे ऑफिसर्स वर्ल्ड वाईड आहेत. USA, UK मध्ये आपल्या संगमेश्वर तालुक्यातले किंवा कोकणातली इतकी अमेझिंग माणसं आहेत ना. आम्ही कलाकार त्याच्यापुढे काहीच नाही. त्यांचं जे कर्तबगारी आहे, त्यांचं जे योगदान आहे ते प्रचंड मोठं आहे. सायन्समधलं असेल, डॉक्टर्स आपले खूप मोठे डॉक्टर्स इंटरनॅशनली आहेत. आणि त्या सगळ्यांच्या त्याच्या सगळ्या माणसांसोबत माझा एक 35वा एपिसोड त्यात लागेल याचा मला प्रचंड आनंद आहे. अतिशय यशस्वी आणि प्रसिद्ध असलेल्या रवी जाधव नावाच्या एका मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधल्या सिने दिग्दर्शकाचा कोकणातला झालेला पहिला इंटरव्ह्यू कलांगण संगमेश्वरला घ्यायला मिळाला. याच्याबद्दल आधी रवीजी तुमचे खूप मनापासून आभार. तुम्ही आज आम्हाला वेळ दिला याबद्दल पुन्हा एकदा कलांगणच्या वतीने खूप मनापासून तुमचे आभार मानतो. आणि मी ना स्पेशली दिलीप जोशींचे आभार मानतो. त्यांनी काल मला फोन करून सांगितलं की, आणि त्यांचं बोलणं मी काही नाकावू शकत नाही, टाळू शकत नाही, कारण ते आमचे अगदी फॅमिलीच आहेत. ते म्हणाले की कारण मी 2-3 वर्ष आपला प्रयत्न चालू होता, पण त्यांनी ते घडून शेवटी आणलंच की अगदीच खरी गोष्ट आहे. कारण काल शेवटी दिलीप शेटनी आम्हाला फोन करून संध्याकाळी एक प्रकारे आदेश दिला की अशा प्रकारचा इंटरव्ह्यू मी उद्या तारीख ठरवलीच आहे. त्याच्यामुळे अत्यंत घाई गडबडीमध्ये आणि कोणतीही तयारी न करता पण केवळ तुमच्यामुळे, तुम्ही सांभाळून घेतलं म्हणून आज ही मुलाखत इतक्या वेळ आपण पार पाडू शकलो, त्याबद्दल खूप मनापासून तुमचे आभार. मित्रांनो, आज संगमेश्वर संपदा या आमच्या संवाद मालिकेमध्ये आज हा 37वा भाग मी गप्पा मारल्या प्रसिद्ध दिग्दर्शक श्री रवी जाधव यांच्यासोबत. अशाच प्रकारच्या एखाद्या नवीन व्यक्तिमत्वासोबत पुढच्या भागात पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. नमस्कार.